शाळेच्या फळ्यावर सुरू झालेला हा प्रवास थेट पद्मश्रीपर्यंत पोहोचला. एका वेळेला अशी परिस्थिती होती की कॅलिग्राफी आणि सोनोग्राफी याच्यातला फरक काय असे विचारणारी लोक होती. प्रत्येक गोष्ट कॉम्प्युटर गेली तर पॉसिबल आहे. मग माझ्या इमोशन्स कुठे आहेत? प्रत्येकाचं हस्ताक्षर चांगलं असतं असं नाही, पण कधी कधी एखादं वाईट हस्ताक्षर सुद्धा ना नकळत कंपोज होऊन जातं. गॅलरीमध्ये मी जेव्हा एक्झिबिशन केलं होतं, शाळेला सांगितलं की तुम्ही तुमच्या मुलाने घेऊन घ्या. मुलांनी माझं चित्र एकही बघितलं नाही. रेशांमध्ये सामाजिक आंदोलन उभारण्याची ताकद आहे. हो, यस. आज त्याची गरज आहे जास्त. आज मुलं एन्जॉय करतच नाहीये. फार कमी शाळांमध्ये ड्राइंग विषय आहे. आपका लेटरिन देखा बहुत अच्छा लगा, हमें राधे राधे लिखे तो वो क्यों चाहिए, मैं होटल चालू कर रहा हूँ. या पॉडकास्टचे प्रायोजक आहेत महाराष्ट्राच्या सोनेरी क्षणांचे सोबती वामनहरी पेठे ज्वेलर्स. नमस्कार, स्वागत आहे कॅचअपच्या नव्या कोऱ्या भागात, ज्याचे प्रायोजक आहेत 117 वर्षांची परंपरा आणि विश्वासाचं प्रतीक महाराष्ट्राच्या सोनेरी क्षणांचे सोबती वामनहरी पेठे ज्वेलर्स. आज या भागामध्ये आपल्या सोबत आहेत सुप्रसिद्ध सुलेखनकार आणि पद्मश्री पुरस्काराने ज्यांचा सन्मान झालेला आहे ते अच्युत पालव सर. नमस्कार. नमस्कार. नमस्कार सर, स्वागत आहे. जून महिन्यात तुमचं स्वागत करायला मला जास्त मजा वाटते, क्या कारण बात आहे. जून महिन्यात पाऊस येतो. जून महिन्यात शाळा सुरू शाळा सुरू होतात, होतात. नवीन वह्या, नवीन Yes. पुस्तकं, आणि त्याच्यावरती आपल्याला दरवर्षी आपण विचार करतो की मी ह्या वर्षी चांगलं लिहिणार, चांगलं अक्षर काढणार. पण खरंच मनापासून तुमचं अभिनंदन. गेल्या वर्षी Thank you. तुमचा सन्मान झाला पद्मश्री या पुरस्काराने. तुमचा सन्मान झाला, अक्षर लेखनाचा लेखनाचा सन्मान मला झाला. वाटतं, yes. काय बदललं या वर्षभरामध्ये? वर्षभरामध्ये बघण्याचा दृष्टिकोन होता लोकांचा ना, हा. तो बराच बदलला. बरं. पण काय होतं की माझ्यासारखे खूप कॅलिबर्स काम करतायत, हम्म. पण मी जवळजवळ 40-45 वर्ष काम करतोय, हो. आणि याच्यामध्ये हा जो सगळा प्रवास बऱ्याच जणांनी बघितलेला होता. त्यामुळे नक्की या प्रवासात काय घडतंय, हम्म. फळ्याच्या म्हणजे शाळेच्या फळ्यावर सुरू झालेला हा प्रवास तो थेट पद्मश्रीपर्यंत पोहोचला, दिल्लीपर्यंत. हम्म. पण नक्की त्याच्यामध्ये काय काय घडलंय, कशा पद्धतीने घडलंय, हे अनेक लोकांनी बघितलेलं होतं. अगदी कॉलेज जे कॉलेजमध्ये शिकवत असताना सुद्धा मग स्कॉलरशिप मिळाली, मग हम्म. हम्म. त्याचं कमर्शियलायझेशन करणं, मग ही सगळी मोहीम सगळी संपूर्ण भारतामध्ये पसरवण्याकरता 2007 साली कॅलिबी रोडवेज नावाचा एक कार्यक्रम केला. तेव्हा जेव्हा बघितलं तेव्हा माझ्या लक्षात आलं होतं की लोकांना भाषा स्वतःची बोलता येते पण लिहिता येत नाहीये. हम्म. सुंदर लिहिणं तर सोडूनच द्या. हम्म. मग हे सगळं पेरणं परत एकदा, हम्म. आणि परत ते उगवल्यानंतर त्यांना परत त्याची मशागत करणं, हा जो भाग होता ना, तो मला वाटतं की तो संपूर्ण महाराष्ट्राने देशातल्या सगळ्या लोकांनी बघितला होता. आणि त्याच्यामुळे काय झालं की आज एवढं सगळं काम केल्यानंतर तुम्हाला पद्मश्री मिळते ही जाण लोकांच्या मनात यायला लागली. बरोबर. कुठेतरी वाटायला लागलं की येस, हे घडतंय चांगलं. बरोबर. त्यामुळे त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे ना, तो आता सिरियस व्हायला लागला आहे. आणि म्हणूनच आम्ही मग मधल्या काळात एक स्कॉलरशिप पण लॉन्च केली अच्युत पालव कॅलिबी फाउंडेशनतर्फे, अच्छा. की भारतातल्या एका भाषेवर, एका लिपीवर तुम्ही काम करा. 1 लाख रुपयाची स्कॉलरशिप आहे, वर्षभर काम करायचं, बरं. आणि त्याचे इनपुट्स तुम्ही द्यायचे, ते इतरांना दाखवायचे आहेत आता. हम्म. आणि ते दाखवून परत पुढच्या वर्षी परत दुसरा मुलगा कोणतरी बघायचा. म्हणजे हा जो भाग होता, बाकी सत्कार सोहळे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होतातच, पण सब्जेक्ट लिपी किती महत्वाची आहे, लिपीचा अभ्यास किती महत्वाचा आहे. केवळ लिहिण्याकरता नाही आहे ती, हम्म. किंवा वाचण्याकरता नाही आहे ती, बघण्याकरता नाही आहे ते त्याच्यातनं अनुभवणं जे आहे. प्रत्येक अक्षरामध्ये, प्रत्येक आकारामध्ये, प्रत्येक वळणामध्ये एक वेगळ्या वेगळ्या गोष्टी तुम्हाला अनुभवायला मिळतात. आणि मला असं वाटतं की आता तेच कुठेतरी अनुभवणं सगळीकडे चालू आहे. फक्त मला असं वाटतं की नेहमी वाटतं की महाराष्ट्रातल्या जे देवनागरीवरचे काम करतात त्यांनी वाचन करणं फार गरजेचं आहे. हम्म. 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 कारण वाचन करून ती ती गोष्ट काय आहे ती आत्मसात केली पाहिजे, बरोबर. आणि मग त्याच्यातनं जो आलेला अनुभव असेल तो अनुभव त्या कॅलिबीतनं मांडलं तर मला असं वाटतं की त्याचं रूप बदलायला जास्त मदत होईल असं मला वाटतं. बरोबर. तुम्ही हे आणि सतत काम करताय, तंत्रज्ञान जसं बदलतंय तसं तुम्ही पण त्याच्यामध्ये हो. बदल घडवताय. हे तुम्हाला सातत्याने करत राहावं लागलेलं आहे. पण आपल्याकडे मराठी माणसं सगळ्या प्रकारची असतात. हो. तुम्हाला असं कोणी भेटलं की नाही, की नेमकं तू काय करतोस रे, तुला पद्मश्री मिळाला आज? म्हणजे तसं होतं ते. हां. म्हणजे साहजिकच आहे, कारण काय लोकांना आता गंमत सांगतो की एका वेळेला अशी परिस्थिती होती की कॅलिग्राफी आणि सोनोग्राफी हां. याच्यातला फरक काय असे विचारणारी लोक होती. बापरे! हे दुर्दैव आहे आपलं, कारण हम्म. विषय लोकांपर्यंत पोहोचलेलाच नाहीये. बरोबर.
पण म्हणून त्याला अंडरएस्टिमेट न करता कुठेतरी त्याला शिकवलं पाहिजे, तू कुठे जाण करून दिली पाहिजे. मग ते वर्कशॉप करायचे शाळांमधनं, कॉलेजमधनं किंवा कॉर्पोरेटमध्ये वर्कशॉप करायचे आणि लोकांना समजून सांगायचं, बाबा ही एक थेरपी आहे. बरोबर. इट इज नॉट ओनली टू राईट समथिंग. हम्म. ते अनुभवायचं असतं, लिहिण्यापूर्वी वाचायचं असतं, वाचून मग तुमच्या डोक्यात एक स्पेस क्रिएट करायची असते. त्यातून एक आकार, वेगळे आकार निर्माण. माझ्यासारखा काढला म्हणून तोच काढला पाहिजे असं काही नाही. तुला कदाचित वेगळा दिसेल. एखादी कविता अनुभव घेतल्यानंतर त्या कवितेतून तुला काय मिळालं किंवा एखादा पॅराग्राफ वाचला तर पॅराग्राफमधनं काय मिळालं, ही भावना जी आहे ना, ही भावना तुमच्यामध्ये निर्माण होणं फार गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी वाचावं लागतं. बरोबर. त्यामुळे मला नेहमी असं नवीन जनरेशन आहे त्यांना सांगावंसं वाटतं की हे सगळं जे काही घडलंय ना, त्याचं कारण ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास, त्याचं मूळ. कारण मी शाळेतनं बाहेर पडल्यानंतर जे झाल्यानंतर काय करायचं नवीन, तर आपण आमच्या आर के जोशी म्हणजे गुरु, ह्याच्यातले ज्येष्ठ अगदी रकृ जोशी, त्या माणसाने प्रचंड काम करून ठेवलेलं आहे. आता फॉलोअप करणं हे आपलं काम आहे. मग मी ज्ञानेश्वर घेतले. मग ज्ञानेश्वर वाचून फार कळलं असं मी सांगत नाही लोकांना, उगाच काही धापा मारायच्या नाही. पण जे मला कळलं ते मी आणण्याचा प्रयत्न केला. मग ते सगळं बघण्याकरता विजया राजाध्यक्ष माझ्याकडे आले, म्हणजे जे मध्ये प्रदर्शन होतं. त्यांना मी म्हटलं, मला पुढच्या वर्षी तुकाराम करायचं आहे, पण मला कळत नाहीये तुकाराम, वाचतोय मी पण तेवढं आपण काय हे नाहीये. मग ते म्हणाले माझ्या घरी ये. साहित्य सभासद गेलो. मला वाटलं अर्धा तास सांगतील मला. बाईंनी 3.5 तासाचा एक मोठा लेसन दिला मला. त्यावेळी लक्षात आलं माझ्या की मी जो वाचतोय तो तुकाराम आणि बाईंनी सांगितलेला तुकाराम याच्यात फरक आहे. बाईंच्या सांगण्यामध्ये एक स्टोरी आहे, कथानक आहे. ते कथानक कॅलिग्राफीशी तुला जोडायचं आहे. मी अवगुणी अन्यायी किती म्हणूनच सांगू काही, आता स्वतःभोवती फिरणारा तुकाराम शेवटी शून्यात विलीन झाला. ही सगळी लाईन होती ना मोठी, ती इतकी जबरदस्त होती. पण त्याच्यामध्ये जे काही व्हिज्युअल्स होते, म्हणजे देव दिसला तर तुमचा निरोप सांगेन, किंवा प्रत्येक वेळेला आपण चांगलं झालं तर मी केलं, वाईट झालं तर देवावर घालायचं, ही जी भावना होती ना. आणि मग पुढे रामदासांवर केलं, डॉक्टर यशवंत पाठकांबरोबर. ओके. या प्रत्येकाने कुठेतरी ना मला असं मुलासारखं घेऊन असं शिकवलं होतं. त्याच्यामुळे काय झालं, माझ्यातला अक्षरातला बदल घडण्यापेक्षा तो विचारामधला बदल घडणं तो फार महत्वाचा होता. आणि विचार एकदा तुमचे बदलले तर आकार बदलायला वेळ लागत नाही. आणि ही जी भावना कुठेतरी, म्हणून मी मगाशी म्हटलं की तुम्ही वाचलं पाहिजे, तुम्ही अनुभवलं पाहिजे. खरंच आहे. आणि तुमचा पहिल्यापासून तो ध्यास आहे की भारतीय अक्षरलेखन कला जी आहे ती ह्या सगळ्या भौगोलिक सीमा ओलांडून विश्वव्यापी झाली पाहिजे. हा तुमचा ध्यास किंवा हा तुमचा प्रयत्न जो आहे कुठपर्यंत आलाय, किती यश मिळालं आतापर्यंत त्याला? खूप छान आहे. आता तुला सांगतो की मध्ये रशियन मुलांनी माझ्याकडे डिमांड केली की आम्हाला देवनागरी शिकायचं आहे. तर माझा प्रश्न असंच होता की तुम्ही काय करणार आहात. आपण साधा प्रश्न असतो. तर मला आम्ही त्याचा वापर चांगल्या पद्धतीने करतो. आम्ही रशियामध्ये संस्कृत शिकतो. अच्छा. त्यांच्याकडे विद्यापीठ आहे, त्यांच्याकडे शिक्षक आहे. तो शिक्षक मला फोन करतो आणि मला मग तो अधूनमधून तो मराठीत, म्हणजे जेवढं तोडकं मराठीत बोलतो तो, पण बोलतो. या सगळ्या 90 मुलांना मी शिकवलं. आता या 90 मुलांनी पुढे काय करायचं, काय करणार हा प्रश्न होता. रशियातली मुलं त्यामध्ये सुद्धा माझ्या क्लासमध्ये एक 12 वर्षाची मुलगी होती. तर मी म्हटलं एवढी लहान मुलगी काय करणार आहे. तर ते म्हणाले की तिला बऱ्यापैकी येतं सगळं. तुला काय येतं, तुला रामायण माहिती आहे का, तुला महाभारत माहिती आहे, तुला भगवद्गीता माहिती आहे का. ती म्हणाली तुम्हाला ह्याच्यातलं काय पाहिजे ते सांगा. 12 वर्षाची मुलगी. मी तिला, मग मला माहित असली भगवद्गीता. मग तिला म्हटलं भगवद्गीतेविषयी आणि थोडंसं, आणि त्याच्यातल्या 1-2-3 उभ्या म्हणून ती ज्या पद्धतीने बोलायला लागली ते इतकं सुंदर होतं ना की हे आपलं मूल का करत नाहीये, आपली मुलं का वेस्टर्नाइज होत आहेत. या लोकांना कुठेतरी इंडियन कल्चर आकर्षित करतंय. आणि मग त्यांनी त्याचं एक्झिबिशन केलं रशियामध्ये. ते खरं एक्झिबिशन इकडे येणार होतं परत, पण दुर्दैवाने तो युद्ध सुरू झालं युक्रेन आणि त्याच्यामध्ये राहून गेलं. तेच जर्मनीमध्ये झालं. जर्मनीच्या मुलांना त्यांनी मोडी शिकले. मोडी त्यांना शिकावीशी वाटली. कारण काय झालं, मी एक्सप्लेन करत असताना मी देवनागरीवर आणि मोडीवर काम केलंय. त्यांना जरा इंटरेस्टिंग म्हटलं ते. एक
आडवी रेषा सरळ मारली, त्याच्यावर ताक बोरू न उचलता लिहिणं. ते म्हणते दिस लाईक अ शॉर्ट हँड. हा. येस. मग तो त्याचा अभ्यास करणं थोडासा, मग त्याचा वापर फॉरेन लँग्वेज म्हणून तुम्ही डिझाईनमध्ये वापरू शकता त्याच्यामध्ये. अच्छा. मग हे जे कुठेतरी पसरणं आहे, किंवा आता स्क्रिप्टेड डुल्स नावाचं आम्ही एक एक्झिबिशन करतो. त्या एक्झिबिशनमध्ये सगळे आम्ही जवळजवळ 7 जण आहे. पद्मजा श्रीवास्तव म्हणून आमची लीडर आहे. तर तिने सांगितलं की तुम्ही एक भाषा घ्या. सगळ्या भारतीय भाषा घेऊन बरोबरीने, म्हणजे लंगीनो मारो ढोलना घेतलंच गुजराती. मी गुजरातीवर, देवनागरी सोडून गुजरातीवर काम करतोय. तर त्याच लाईनवर फ्रेंचमध्ये काय विचार करतोय, काय होतं की त्या निमित्ताने त्या भाषेचा अभ्यास केला जातो, डिस्कशन होतं, आणि या 2 भाषा कशा एकत्र आणता येतील हे कुठेतरी होतंय आता. किंवा ओके. आता ऑस्ट्रेलियामध्ये मी माझं एक दर महिन्याला एक पोस्टर पब्लिश होतं मराठी. अच्छा. लोकांना मराठी या देवनागरी, समजा आपण देवनागरी म्हणूया, कॉन्सोनंट काय, वॉवेल्स काय आहेत, किती आहेत, मग त्याच्यावरचा एक विचार आहे का विद्या विनयने शोभते. किंवा आता मी पब्लिश केलं ते जेवताना अन्नाचा जो मंत्र असतो तो मांडला आहे त्याच्यात. बर. लोकांनी ते पोस्टर्स घरी लावावेत. हे कुठेतरी ना, आम्ही मध्यंतरीच्या काळात चायनामध्ये गेलो होतो. चायनामधल्या लोकांबरोबर सुद्धा मी त्यांना सांगितलं तुम्ही देवनागरी करा, मी चायनीज करतो, आपण एक्सचेंज करूया. कारण माझं मी करणार म्हणजे मी चांगलंच करणार, तुम्ही तुमचं करणार चांगलंच करणार, पण आपण एक्सचेंज करून एकमेकाला गवसणी घालण्याचा प्रयत्न करूया का. आणि तो छान एक शो झाला त्याच्यामध्ये. बर. मध्ये आणखी एक प्रयोग केला होता, तो म्हणजे देवनागरी आणि उर्दू. ईश्वर अल्लाह तेरो नामाचं एक्झिबिशन केलं होतं. मी आणि सलवार रसूल माझ्या एक मैत्रीण होती. तर ती म्हणाली की मी उर्दूवर काम करते. मला उर्दू आणि देवनागरी मिक्सअप करायला आवडेल. अच्छा. ईश्वर आणि अल्लाह, आब आणि पाणी, शब्द एकच पण वेगळ्या पद्धतीने लिहिला जातो आणि बोलला जातो. मग त्या दोघांचं फॉर्मेशन करून एक चांगलं डिझाईन जर आणलं, शेवटी 2 भाषा ही 2 माणसं आहेत माझ्या मते. आपण नेहमी प्रश्न पडतो की आपण काय भांडतो. बिंग अ डिझायनर, मला या दोघांना एकत्र आणायला आवडेल ना. मी जेव्हा ओम आणि अल्लाह पोस्टर केलं होतं तेव्हा ते पोस्टर जेव्हा मला असं वाटलं होतं सुरुवातीला खूप वामो होईल म्हणून, पण जगभरातनं त्याच्यावर खूप चांगला वर्षाव झाला की मी एक चांगली कॉन्सेप्ट तुम्ही बांधताय. बरोबर. नुसता ओम काढावा, श्री काढावा, याच्या पलीकडे जाऊन भाषे, लिपी, त्याचं मूळ काय आहे, त्याच्यातनं काय आपल्याला मिळतंय का, त्याचा वापर आपण करू शकतो का, हे मला वाटतं कुठेतरी बघायला पाहिजे असं मला वाटतं. आणि मला वाटतं आता कसं की भारतभर आता सगळीकडे कॅलिफीचे चांगल्या प्रकारे क्लासेस होतात. दिल्लीमध्ये कॅलिफी फाउंडेशन आहे, केरळमध्ये कचततप म्हणून आहे, काय आमचे नारायण म्हणून मित्र आहेत ते त्याच्यावर काम करतात. दरवर्षी वेगवेगळे कॅलिफर आणतात, परदेशी कॅलिफर आणतो. हे कुठे आम्ही कॅलिफेस्ट सुरू केला सुरुवातीला, आणि भारतीय भाषांचा उत्सव सुरू केला. आज लोकांना असं वाटतं की यस, ही चांगली गोष्ट घडते, आणि त्याच्यातनं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट घडली काय असेल तर त्याचं कमर्शियलायझेशन होत आहे. मी तेच विचारणार होतो की सुलेखन किंवा कॅलिग्राफी याचा व्यावसायिक आपण वापर म्हणूया, तर तो कुठे होतोय? खूप सुंदर होत आहे, खूप चांगल्या प्रकारे होत आहे. म्हणजे सुरुवातीला आमच्या वेळेला आम्ही जेव्हा सुरुवात केली त्यावेळेला मला वाटतं की आर के जोशींनी काही डायरीज केल्या होत्या, काही पेपर्स केले होते, काही लेटर्स केली होती, काही रॅपिंग पेपर्स केले होते. आज काय झालंय, आज टेक्नॉलॉजी आली आहे. आता टेक्नॉलॉजी आली म्हणजे आपली सगळ्यात मोठी भीती म्हणजे आपल्याला आजचं काय होणार. माझं नेहमीचं मत आहे की टेक्नॉलॉजी समजून घ्या, आणि टेक्नॉलॉजीला तुम्ही कसं वापरताय, तिने तुम्हाला वापरण्यापेक्षा तुम्ही त्याचा वापर कसा करताय हे फार महत्वाचं आहे त्याच्यामध्ये. मग आज काय इव्हेंट्स यायला लागले, मग सर्टिफिकेट्स यायला लागले. मग आता मोठमोठ्या बॉटल्स असतात, त्या बॉटल कार्विंग करतात, त्या कार्विंगवर गोल्डन भरला जातो, तो दिला जातो. आमची एक मैत्रिणी संजना चटलानी म्हणून आहे, ती या बाबतीत इतकं कमर्शियल तिने केलेलं आहे ना की आज असं वाटतं की अरे आपण नोकरी का करतात, हे का नाही करत आहोत. बरं, याच्यातली सगळ्यात मोठी भीती अशी की अरे माझं हस्ताक्षर चांगलं नाहीये, काही संबंध नाहीये. तुम्हाला एखादी गोष्ट आत्मसात करायची असेल तर तुम्हाला त्या गोष्टीला वेळ दिला पाहिजे. तुम्हाला उद्या गाणं गा म्हटलं तू गायक होणार नाहीस, तू 6 पासून सुरुवात करावी लागते. डान्स करायचं असेल तर तसंच करावं लागतं. इथे सुद्धा तसंच आहे. उभी रेषा, आडवी रेषा, कर्वेचर, मग समांतर रेषा, भाषेप्रमाणे त्या भाषेप्रमाणे त्या भाषेच्या उच्चाराप्रमाणे आकार बदलत असतो, वळणं बदलत असतात. साऊथकडच्या भाषा बघितल्या तर गोल दिसायला लागतात. मग ही जी भावना जी आहे ती भावना जर तुम्ही डिझाईनमध्ये आणली आणि त्या पद्धतीने जर काम करायला लागलं
तर एक साधी गोष्ट की बंगाली माणूस बघितला तर आपल्याला पटकन त्याच्या चेहऱ्यावर तो बोलायला लागला की पटकन कळतो. बरोबर. हा, त्याला एक चित्र आहे त्याचं. बरोबर. साऊथकडचा माणूस आला तर तो खूप फास्ट पद्धतीने बोलत असतो. तो मराठा असेल तर तो एकदम आवाजाने मोठ्याने बोलत असतो. पंजाबी तर त्याच्यावरती असतो. ही जी भाषेचा माणसाची अभ्यास करण्याची पद्धत आहे ना, ही बिंग डिझायनर बिंग कॅलिपर तुम्हाला करावी लागते ती. म्हणजे आता मी एक प्रोजेक्ट करतोय, त्या प्रोजेक्टमध्ये बरेचसे थॉट्स आहेत. मग त्या थॉट्सचा अभ्यास करताना ते थॉट्स कशावर, शांततेवर आहेत की प्रक्षोभ आहेत की रोमॅन्टिक आहेत की निसर्गावर आहेत, त्याप्रमाणे त्या गोष्टीला वळण देणं हे तुमची ते गाण्यासारखं आहे. ते करेक्ट करेक्ट करेक्ट. ते एक पूर्ण गाणं तिथे हरकती घेतात, इकडे वळण द्यायला लागतं. हा, एक्झॅक्टली correct. एक्झॅक्टली. हम्म. आणि मग एखादा गंभीर असा विषय असतो की जो मी आता गुलजारांबरोबर गेला होता त्या ॲडव्हर्टायझिंग क्लबसाठी. मी मधल्या काळात वृत्तपत्र लिहिण्यामध्ये जी लोक लिहायची, सत्य जे लिहायचे ते लोकांना पटत नव्हतं. मग त्याच्यावर त्यांना जाऊन मारणं, कॅमेरा तोडणं, ऑफिसात दाणादाण करणं. त्यामुळे लिहिणार कोण यांनी नाही लिहिलं तर, अशी एक थॉट होता तो. आणि मग त्या थॉटवर गुलजारांनी 4 शब्द लिहिले, ओळी लिहिल्या होत्या. तो प्रश्न पडला होता की आता हे सगळं एक्सप्रेस कसं करायचं. मग त्याने मला सांगितलं की अच्युत, हा थॉट आहे, याच्यावर काम करता येईल का? तुला लिहायचं नाहीये, तुला एक्सप्रेस व्हायचं आहे. मग गुलजार समजून घेणं, थॉट समजून घेणं, त्या थॉटवर काय करता येईल तासनतास विचार करून तुम्हाला एक शेवटी परत ज्याला तुम्ही त्या ट्रान्समध्ये येता तेव्हा त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला निघतात त्या. पण ही एक खूप मोठी प्रोसेस आहे. हे समजून घ्यायला हे पाहिजे. समजून घ्यायला पाहिजे, ती समजली पाहिजे. तुम्ही मगाशी बोलताना म्हणालात की गुजराती भाषेवर तुम्ही आता काम करताय. एकीकडे आपण मराठी गुजराती वाद चालू आहे लोकांचा, मराठी आणि कन्नड पण वाद चालू आहे. तुम्ही कन्नड भाषेतला टी शर्ट कॅलिफरला भाषा मी म्हणून तेच म्हणणार होतो. मला कारण मी सगळ्या भाषेंवर काम करतो. अमिताभ बच्चनना जेव्हा बोमन इराणीने फेलिसिटेट केलं होतं, त्यांनी मला सांगितलं की अच्युत काहीतरी वेगळं द्यायचं आहे. कुणाल विजयकर पण त्यावेळेला होता माझ्याबरोबर. तर बोलो काय वेगळं देऊ शकतो, तर एवढ्या मोठ्या माणसाला काय देणार आपण. तर मी फक्त आम्ही विचारलं की या माणसाच्या नावाचा अर्थ काय. ते एव्हरलास्टिंग लाईट. एव्हरलास्टिंग लाईट. आता हा शब्द मी ठरवलं की 19 भाषामध्ये करायचा. अच्छा. वेगळ्या इंडियन भाषा, परदेशी भाषा, कारण ती इंटरनॅशनल फिगर आहे. त्या फिगरला काय जसं छान दिसेल तसं ते दिलं पाहिजे ते. बरोबर. आणि मग ते केल्यानंतर मग माझ्यातला परत डिझायनर जागा झाला की आता हे सगळं ह्याची गुंफण केली पाहिजे. मग ती एकामागोमागे करत मग त्याची हळूहळू ते शॉलीवर आलं. मग त्या पश्मिना शॉलवर विविंग करायचं. आणि मग ते ह्या सगळ्या भाषा घेऊन हा माणूस असा ज्यावेळेला त्याला पांघरली जाते. किंवा मी जणू त्याने भाषाच पांघरलेल्या. सेम मी लताबाईंच्या बाबतीत झालं होतं ते. लताबाई ज्याला 75 वर्षाचं झालं त्यावेळेला पुण्यात नादब्रह्म म्हणजे वंदना गांगुर्डे आणि त्यांचे मिस्टर त्यांनी मला सांगितलं की अच्युत काहीतरी गिफ्ट हवं रे चांगलं. तो बोलो बाईंना काय गिफ्ट देऊ, बोलो काय पेंटिंग सगळेच देतात बोललो. मग त्याच वेळेला बाईंची 10 गाणी पब्लिश झाली होती. तर मी म्हटलं की आता त्यांनी म्हटलं की माणसं काय खूप बजेट नाहीये. तर बोलो ठीक आहे. मी मार्केटमध्ये गेलो, एक शॉल आणली आणि त्याच्यावर सगळी गाणी अशी कॅलिफिकल लिहून आणली. एकमेकात एक गाणं असं, एकमेकात असं, त्याचं एक छान मुवमेंट तयार झाली होती ती. आणि जेव्हा बाईंना ती शॉल पांघरण्यात आली त्याच्यानंतर तो इतका गदबदलेला क्षण होता. बाईंनी दुसरा सत्कार माझा केला. क्या बात आहे, क्या बात आहे. मग हे ह्या ज्या गोष्टी असतात ना, या कुठेतरी तुम्हाला अशा खूप तुमच्या कामाला म्हणा, तुम्ही केलेल्या मेहनतीला म्हणा, तुमच्या प्रवासाला ह्या कुठेतरी एक छान पुढे घेऊन जात असतात. अप्रिसिएशन जे म्हणतो ना, ते असं असतं की तुम्ही अजय अतुलचा पण असाच सत्कार झाला होता तेव्हा एक डफ आताच पार्ल्यामध्ये काय देणार या माणसाला संगीताशिवाय म्हणलो. मी माझ्या डोक्यात पटकन सुचलं, अरे खूप मोठं लावायला त्यांच्याकडे जागा नसेल, कारण एवढ्या ट्रॉफीज एवढे बाप काम करतात ते दोघंही ते. प्रश्नच नाही. मग बोललो साऊंडशी निगेटिव्ह आपण काहीतरी करूया. मग मी डफली मला माहिती होती तो डफ मागवले. मग त्याच्यावर मी पेंटिंग केलं आणि ते दोघांवर लिहिलं. ही जी तुम्हाला ती त्या वेळेला सुचणं, म्हणून मी म्हटलं की तुम्ही कनेक्टेड असावं लागतं. बरोबर. मी अगदी अटल बिहारी वाजपेयी जेव्हा पंतप्रधान होते तेव्हा त्यांना असंच झालं होतं की
माझा एक मित्र होता, तो रामनाथकर. तो मला म्हणाला, "अरे अच्युत, एक कविता करायची आहे आपल्याला." तो बोललो, ती कविता छान झाली ती. त्यावेळेला BPL मोबाईल होतं. बर त्यांच्यातर्फे ते देण्यात येणार होतं. ते दिल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया की इससे बडा कोई और नहीं हो सकता. म्हणजे खरंय. त्या माणसाला त्यांचे शब्द "मैं नया गीत गाता हूँ" हा. असं ते सगळं, म्हणजे तुम्ही ज्यावेळेला काम करायला लागतात त्यावेळेला बातमी बरोबर. तुमच्या अंगात आलेली असते बरोबर त्यावेळेला. बरोबर. हो 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 हो. ही गोष्ट कुठेतरी सतत तुमच्या बरोबर राहणं, हम्म, हम्म. म्हणजे त्या जवळ ठेवणं म्हणा किंवा त्याच्यात इन्व्हॉल्व्ह होणं, तेव्हा ती कॅलिग्राफी होते म्हणा, तेव्हा ते गाणं होतं, तेव्हा ती कविता होते, तेव्हा ते शब्द होतात. हे मला म्हणजे मला नेहमीच सांगावंसं वाटतं जे जे तरुण पिढी, की तुम्ही काम करताय, खूप काम करताय, पण त्या कामाला आपण त्याचा मोजमाप करता आलं पाहिजे त्याचं. हम्म, हम्म. त्याचा उद्या आज एवढं केलं, उद्या एवढं झाल्यानंतर त्याची व्हॅल्यू काय आहे, पुढे एवढं तर त्याची व्हॅल्यू काय आहे. आज कॅलिग्राफी सारख्या लोगोला म्हणजे लोक मला म्हणाले, की "अरे सिग्नेचरचा लोगो केलास तेव्हा एवढे पैसे घेतलेस तू, किंवा मा तुझी सलामचा लोगो घेतलास तेव्हा, भारत बालावर काम केलं तेव्हा." हे सगळं कधी होतं यावेळेला तुमचं काम लोकांपर्यंत पोचतं तेव्हा. बरोबर. हे काम पोचतं, काम कोणाचं आहे? किंवा आता एक गांधींवर एक सिरियल येते, त्याची टायटल करताना सुद्धा तो काळ, हम्म, हम्म, हम्म. त्या काळातली रेटिंग काय होती, त्याचं स्टायलिंग काय होतं, मग तो इफेक्ट कसा मांडणार, हे सगळं अभ्यास करूनच होतं ते. म्हणजे मी मधल्या काळात मी आणि लहान मुलांसाठी काम केलं एक कोरोनामध्ये. अच्छा. आणि त्यावेळेला कविता घ्यायच्या, लोकांपर्यंत पोहोचवायच्या, कविता घ्यायच्या, लोकांपर्यंत पोहोचवायच्या. त्यामुळे काय झालं, लोकांना एक अरे असंही काहीतरी घडू शकतं का? आपण लिहिलं, आज हम्म. छान लिहिलं, 4 ओळी लिहिल्या. जर चांगल्या मला वाटल्या, तर मी त्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी माध्यम तुमच्याकडे रेडी आहे ना? बरोबर. हे कुठेतरी व्हायला पाहिजे असं मला वाटतं त्याच्यातनं. तरच ते कुठेतरी त्याला एक कॅलिग्राफी म्हणून आज आम्ही थेरपी म्हणून वापर करत असतो त्याचा. हम्म. एक उभी रेषा उभं राहायला शिकवते. एक उभी रेषेच्या बाजूला दुसरी रेषा आली, की त्या 2 रेषेतलं अंतर 2 माणसांमध्ये किती अंतर असावं हे शिकवते. आणि हे मी कॉर्पोरेटमध्ये शिकवतो. हम्म. इट इज नॉट ओन्ली द कॅलिग्राफी, इट्स अ फिलॉसॉफी. ओके. तुम्ही ती रेषा कशी घ्यायची हे तुम्ही ठरवायचं असतं. म्हणजे मी आज तुझ्यासमोर बोलताना असा वेडावाकडा बसलो असतो, तर तुला वाटलं अरे कसं होतं, कारण तुमची रेषाच बदललेली आहे ती. तुम्हाला कळलीच नाही रेषा. हम्म. इंटरव्ह्यूला गेल्यानंतर माणूस कसा खडखडीत असा उभा राहतो आणि बोलत असतो तो. तुमच्यातला एस्थेटिक जो भाग आहे ना, तो सगळा भाग तिथे काम करत असतो. तुम्ही बसायचं कसं? अगदी साधी गोष्ट असते ती. तुम्ही पेन धरताना किती डिस्टन्सवर जायचं, हम्म. त्यामुळे डोळ्याला त्रास होत नाही. कारण बघ ना, चिनी याच्यामध्ये आम्ही जेव्हा वर्कशॉपला गेलो होतो चायनामध्ये, त्यावेळेला आम्ही बोलता बोलता डिस्कशन झालं, की जेव्हा पेन हातात पकडतो ना, त्याचं सेन्सेशन पूर्ण मेंदूकडून गेलेलं असतं. आपण असं 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 उलटं सुलटं करून त्याचा विचार करत नाही आहोत त्याचा. एक छान पेन असावं सुंदर, मग कागद असावा तो कागद छान त्या लिखाणाला सोयीचा असेल असावा. मग ते लिखाण झाल्यानंतर मला तो कागद खूप छान प्रेरणादायक ठरला पाहिजे. जर मला ठरला तर तुला ठरणार आहे. बरोबर. तुम्ही मॅनेजमेंटच्या पण काही मॅनेजमेंटचे धडे पण तुम्ही असे देता सुलेखनातून? हां, म्हणजे दिलं त्याचं पाहिजे काय की म्हणजे त्याचं नाही, काय त्याचं कनेक्शन होतं की असतं म्हणजे? कनेक्टिव्हिटी एवढीच असते, की प्रत्येकाला असं वाटत असते मला येतच नाही लिहिता. कारण मी गेली 6 महिने, 2 महिने, 2 वर्ष हल्ली मी फक्त बटन दाबतो, बाकी काही करत नाही. हम्म. आमच्याकडे जेव्हा वर्कशॉपला लोक येतात जेवायला, मी त्यांना सांगतो की तुमचा मोबाईल बाजूला ठेवा. हम्म. तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन करायची गरज आहे. तुमचं कॉन्सन्ट्रेशन आजपर्यंत कसं असं चालतंय फक्त. हम्म. तुम्हाला असं बघायचं आता. आजूबाजूला काय आहे हे तुम्हाला जर कळलं, तर तुम्हाला होऊ शकतं ते. बरोबर. तुम्हाला तुम्ही समजा बॉस असाल आणि तुमच्या याच्यामध्ये कधीतरी एक ग्रुपमध्ये कधीतरी तुम्ही सांगा त्यांना लिहायला. हम्म. लिहिलं पाहिजे, कारण तो स्पर्श झाला पाहिजे, तो वाचलं पाहिजे, त्याच्यातनं अनुभव आला पाहिजे त्याच्यातनं. हे आता बऱ्याच ठिकाणी म्हणजे आम्ही मध्यंतरीच्या काळात बऱ्याच काही ऑफिसेसमध्ये काम केलं, त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की येस आपलं सुटलंय सगळं हे. ती गरज लक्षात यायला ती पाहिजे. गरज लक्षात यायला पाहिजे ती. हम्म. म्हणजे कॅलिग्राफी करण्याकरता मी नाही असं म्हणत की तुम्ही 5 तास बसलं पाहिजे तर तुमची कॅलिग्राफी होईल. नाही. आता मी एक नवीन थीम करतोय. आता येते एका महिन्याभरात सुरू होईल, की वहीचं पान उघडा. हम्म. असं छान 2 पानं आहेत, एक लेफ्ट साईडला एक राईट साईडला. लेफ्ट साईडच्या पानावर दिवसभरात किंवा आठवड्याभरात
वाचलेलं कुठलंही एक लाईन आठवा. हम्म. मग ती कवितेची असेल किंवा तो प्रसंग असेल किंवा एखादा वाईट प्रसंग तुम्ही बघितला असेल, काही काही असेल ते वाचा. ते लिहून झाल्यानंतर ते वाचा हम्म. आणि वाचून झाल्यावर राईट साईडला त्याचं रिफ्लेक्शन मांडा. ओके. तुमच्यातला चित्रकार, तुमच्यातला सुलेखनकार, तुमच्यातला गीतकार, तुमच्यातला कवी सगळे जागे होतात. कारण ती तुम्ही काहीतरी एक डिझाईन करा म्हणा किंवा काय घटना लिहा अनुभवलेली काहीतरी. असते ती वाचलेली असते. तेव्हा एकदा ती गोष्ट वाचली की तुमच्या मनात एक चित्र तयार होतं. बरोबर. ते चित्र कसंही आलं तरी तुम्ही चित्रकार नाही आहात, त्या घटनेला तुम्ही चित्ररूपी मांडताय, तेवढं लोक समजून घ्यायला तयार असतात. हम्म. पण तुमच्याकडे येतात स्टुडंट वर्कशॉप साठी, हो. म्हणजे ते सगळ्या वयोगटातले सगळं असतात? 12 वर्षापासून 92 वर्षापर्यंत. ओके. आणि मी सगळ्यांशी, मला आवडतं त्याचं कारण प्रत्येकाचे प्रॉब्लेम वेगळे असतात. ओके. प्रत्येक जण आपल्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करतो. मांडता येत नसतं. मी काय करतो, मी फ्री हँड देऊन टाकतो त्याला. तू मांड रे, काय होणार नाही, बघूया काय आहे, एक पेपर फुकटच आहे, त्याच्या पलीकडे काय होणार आहे. बरोबर. पण जेव्हा तो मांडतो तेव्हा करतो, सर मला जमतंय थोडंसं, मी अजून प्रॅक्टिस केली पाहिजे. बोलो बस. हम्म. 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 बरेचसे लोक छान स्वतःच्या वया करतात हल्ली. अच्छा. हां. आणि मग आठवड्याला एकदा कधीतरी लिहिणं, वाचणं, परत लिहिणं, परत वाचणं, परत लिहिणं. मग त्याच्यावर यायचं स्कूलला, चर्चा करायची. हम्म. हम्म. हे अजून त्याच्यात काय इम्प्रूव्हमेंट होऊ शकते ती पटकन कळते. इम्प्रूव्हमेंट व्हायला का तसा काही वेळ लागत नाही तो त्याच्यात, कारण ऑलरेडी तुम्ही त्या ट्रान्समध्ये असता. त्या ट्रान्समधनं बाहेर मला काढायचं नाही, उलट तुला आत्महत्येत जास्त खोलवर टाकायचं मला. मग कधी आता आणखी एक गोष्ट घडली होती आमच्याकडे. कोरोनामध्ये माझे काही स्टुडंट्स होते, त्याच्यामध्ये एक मनीष कासोडेकर होता, तो जॉईंट कमिशनर आहे ह्याचा इन्कम टॅक्सचा. निलेश देशपांडे तो ICICI बँकेचा हेड असल्यासारखाच आहे तो. शिरीष शिरसाट म्हणून होता आणि असे बरेच जण होते सगळे. काय करायचा प्रश्न पडला होता त्यावेळेला काळात. बोला काय नाही, तुम्ही एक पुस्तक घ्या चांगलं, तुम्हाला गुलजार बिजार आवडत असतील तर गुलजार घ्या बोललो. तर पटकन गुलजार म्हटल्यावर पटकन लोक तुटूनच पडतात. नाही समजलं तरी गुलजार वाचायचा, हे मी त्यांना सांगितलेलं. गुलजारांनी मांडलंय ते गुलजारांच्या भाषेत येते, तुम्हाला त्या भाषेत कळणार नाही. कारण गुलजार व्हायला किंवा गुलजार समजून घ्यायला जन्म काढावा लागतो. बरोबर. पण जे समजलं ते मांडा. त्याच्याविषयी गुलजार काय बोलणार आहे त्याची माझी बोललो खात्री आहे. बोललो जवळपास 3 महिने प्रत्येकाने, जवळ 15-20 जण होते त्याच्यामध्ये, सगळ्यांनी आपापली मतं लिहून काढली, म्हणजे कविता, आणि त्याच्याबरोबर त्याला इलस्ट्रेशन जोडत त्याचं शेवटी माझ्याकडे आल्यानंतर मी त्याला म्हटलं आपण आता बुक करूया याचं. त्याला बुक कसं काय होणार, बोला बुक होणार. त्या माणसाने एवढं लिहिलं, त्या माणसाला आपण एक पुस्तक रूपात बांधूया आणि त्यांच्याकडे पाठवूया. त्याला मी नाव झरोगा दिलं. बर. जेव्हा गुलजारांकडे पाठवलं तेव्हा गुलजारांनी मला विचारलं की किती लोक होती. बोल 16 लोक होती. तर 17वा आहे का अजून एक, घेशील का. बोलो कविता तुमच्या, शब्द तुमचे, आम्ही फक्त ही मार्गी गेलेली आहे वाईट भाषेत सांगायचं तर. कारण वेळ जात नव्हता तेव्हा तुम्हाला विचार करायला एक गोष्ट भाग पाडणारे गुलजारच आहेत. बरोबर. आणि ते गेल्यानंतर त्यांनी मला म्हणाले मी कॅलिग्राफी करतो आणि तुला पाठवतो. आणि त्यांनी कॅलिग्राफी करून पाठवली आणि ती आम्ही पहिल्या पानावर लावली. क्या बात आहे. आज ते पुस्तक आम्ही विकतो, त्याचे पैसे आशा फाउंडेशनला देऊन टाकतो. वा. कारण तो माझा बिझनेस नाही आहे, पण एक बांधिलकी आहे ती प्रत्येक कलाकाराची. बरोबर. मग आम्ही आता दुसरं पुस्तक चिंत्र खानोलकरांवर केलं, त्याच्या आधी पु ल देशपांडेंवर केलं. बर. हे सगळे नॉन आर्टिस्ट आहेत ऑलमोस्ट, 1-2-3 निलेश जाधव वगैरे सोडले तर. मला असं वाटतं की ज्या वेळेला नॉन आर्टिस्ट काम करतो ना तेव्हा तो स्वतःला मांडत असतो. त्याला माहित नसतं की आपण काय मांडलंय ते, आणि तो कुठल्या चौकटीत विचार करत बसत ही ब्रेक द रूल्स. ही ब्रेक द रूल्स. त्याला रूलच माहिती नाहीत ना. करेक्ट. आम्ही म्हणणार नाही इथे बॅलन्स पाहिजे, इथे आयसोलेशन पाहिजे, इथे डेमोनेशन पाहिजे, इथे रिपिटेशन पाहिजे. तो म्हणतो मला रूल नको आहेत मला. हे कुठेतरी सतत असं करत राहणं, एक्सपेरिमेंट करत राहणं, या गोष्टी मला असं वाटतं की वेगळ्या भाषा शिकणं फार गरजेचं आहे. आपल्याकडे तुम्हाला जगात कुठे जाण्याची गरजच नाहीये, इतके मॅन्युस्क्रिप्ट आहेत. तुम्हाला सगळ्या या भाषा येतात, भारतीय भाषा? मी भारतीय भाषांवर काम करतो, सगळ्या भाषा अगदी नाही, येत नाही. पण कधी कसं असतं की एखादी असाइनमेंट येते
आता एक काही वर्षापूर्वी एक बॅकपेपरची असाइनमेंट आली होती. त्यांनी मला सांगितलं होतं की ही लाईन सगळ्या भाषांमध्ये करायची आहे. आता अडचण का असते की जसं शब्दांना वेट असतं तसं त्या डिझाईनला पण वेट असतं. हम्म. मराठीत ठेवलेलं वेट गुजरातीमध्ये आलं पाहिजे, गुजरातीत ठेवलेलं वेट इंग्लिशमध्ये आलं पाहिजे, तामिळमध्ये आलं पाहिजे, तेलुगूमध्ये आलं, सगळ्या भाषांमध्ये आलं पाहिजे. कारण ती डिझाईन बदलणार नाही आहे, फक्त लाईन बदलणार आहे. मराठीला ते एखादी छान कविता लिहिली तू एखादी आणि ती कविता त्याला लाईन आहे परत वरती. हा. आपण लाईन तोडून पण लिहू शकतो, नाही असं नाही. हो. ब्रेक द रूल्स होऊ शकतं. हो. तुम्हाला वेटेज करायचं असेल तर मग मी बऱ्याचदा काय करतो की वरची लाईन मारत नाही. मग पहिलं इंग्लिश करायचं की मराठी करायचं इथनं सुरुवात असते ती. हा. मग तुम्ही फ्लेक्झिबल कुठे आहात? ओके. त्या फ्लेक्झिबल ती त्या पद्धतीने करायची. त्याचं वेटेज मराठीत टाकायचं. ओके. मग मला ते वेटेज येण्याकरता मला ती लाईन जर जास्त हेवी होत असेल तर लाईट तुटक तरी करेल किंवा एका अक्षरापुरती करेन अशी थोडीशी. हे तुम्हाला ॲज अ डिझायनर, ॲज अ कॅलिग्राफर बरोबर. म्हणून म्हटलं की लिप्यांचा अभ्यास असणं का गरजेचं असतं. त्याचं कारण तेच असतं आणि हे करायला खूप मजा येते खरं असं मला वाटतं. आणि म्हणून आज कसं की बऱ्याच ठिकाणी कॅलिग्राफीचा वापर खूप छान पद्धतीने होत आहे. पूर्वी कसा फक्त सर्टिफिकेट करता किंवा लग्नाच्या पत्रिका करता होता, आता नाही आहे तसं. आता बुक्स होतात तयार. म्हणजे उद्या अमोल परचुरेने 4 कविता केल्या तर 4 कवितांचं एक छान बुक होऊ शकतं. पण त्याचं बाइंडिंग म्हणा, त्याचे स्टिचिंग म्हणा. निकिता म्हणून आमची एक मैत्रीण आहे, ती बाइंडिंग करते, शिकवते. तिच्यावर डिस्कशन करायचं. मग संजना म्हणून आहे, तिला सांगायचं की आपल्याला फॉइलिंग वगैरे वापरायचं आहे त्याच्यामध्ये, कारण 4च कविता आहेत. त्या 4 कविता वाचल्यानंतर पहिलं बघितल्यानंतर त्याचा आनंद मिळाला पाहिजे. मग ती एखादी गोष्ट छान दिसली की कपडा असं छान असं म्हणतो ना आपण की अरे लुसलुशीत आहे, मस्त आहे, सॉफ्ट आहे, तसं आहे ते. तसे ते शब्द मग तुमच्या बरोबर तुम्हाला भिडायला लागतात ते तसं असं. मग ते भेट देण्यासाठी पण त्याचा उत्तम वापर होऊ शकतो. आता ही जी गोष्ट आहे ना, ही आता ही एक कविता लिहून सुद्धा एखाद्याला भेट देऊ शकतोस तू. बरोबर. 2 कविता, 3 कविता, 4 कविता, 5 कविता, 50 कविता असल्या पाहिजे असं कुठे आहे. हँडमेड बुक करणे ही परदेशातली पद्धत आहे. जी आपण फक्त काय करायचो, जुनी पुस्तकं झाली की त्याची रद्दी स्टिचिंग करायचो. आज काय झालं, तीच स्टिचिंग डिझाईन म्हणून आली आहे. अच्छा. मग 10 कविता मी मधले ओरोबुंदीच्या 10 कविता केल्या होत्या, मग त्यांना दिल्या होत्या, गिफ्ट केल्या होत्या. मग तो एक मोठा पेपर घेतला होता लांब रचक, त्याला घडी न फोल्ड करून का न कापता त्याच्या फोल्डमध्येच गंमत होती ती. मग त्याची अकॉर्डिंग होते मस्त अशी मोठी. वा. मग उद्या ते वाटलं की बाबा ही एक कविता लागली, ती आणखी वाचायचं असेल तर पुस्तक उघडा. गिव्ह द प्लेजर टू एव्हरीवन. तो आलेल्या प्रत्येक माणसाला तो त्याचा आनंद निघाला पाहिजे असं मला वाटतं. खरंय. पण म्हणजे जेव्हा कम्प्युटर आले, जेव्हा फॉन्ट्स आले, तर तेव्हा असं तुम्हाला वाटलं असेल किंवा तुम्हाला लोकांनी सांगितलं असेल की आता ह्याची काही गरज नाही. नंतर आता AI आलंय, तिथपासून AI पर्यंत सुलेखन टिकून राहिलं आणि ते वाढतच आहे अजून. वाढतच आहे. AI मुळे काय अजून फरक पडेल का, ते अजून असंच वाढत राहील? नाही, शेवटी कसं माहित आहे की क्रिएटिव्हिटी तुमची आहे, ती तुमच्यामध्ये असते. तुम्ही त्या गोष्टीला वळण कसं द्यायचं बघायचं. मला AI किती वापरायचं आहे हे मला ठरवता आलं पाहिजे. मला कॉम्प्युटर किती वापरायचं आहे मला ठरवता आलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट कॉम्प्युटर गेली तर पॉसिबल आहे, नाही असं नाहीये. मग माझ्या इमोशन्स कुठे आहेत? मला नादोन महाराजांचा पाऊस ज्यावेळेला येतो तेव्हा तो पाऊस घेण्याकरता मला 15-20 फुटाचा पेपर टाकलाच नाही, त्याच्यावर मला काम करायला सांगितलं की मला जास्त आवडतं. आणि मग त्याचं एक मोठं पेंटिंग होतं त्याच्यामध्ये. म्हणजे मी रशियामध्ये एक डेमॉन्स्ट्रेशन करताना, ती पण छान गोष्ट आहे, ती पण सांगतो तुला की कॉम्प्युटर आल्यानंतर लहान मुलांचं लक्ष उडालं होतं आणि बटन दाबलं की अक्षर येतं. ही भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली होती, त्याच्यामुळे मुलांचा अभ्यासकडे दुर्लक्ष झालं होतं. त्या गव्हर्नमेंटने ताबडतोब जगातल्या सगळ्या कॅलिग्राफर्सना एकत्र आणलं. भली मोठी बिल्डिंग होती ती. त्या बिल्डिंगमध्ये सगळ्यांचं काम आमचं सगळं डिस्प्ले केलं होतं. मी इंडियातनं गेलो होतो त्यावेळेला. हे कुठलं वर्ष असेल? 10-15 वर्षापूर्वीची गोष्ट. आता हे सगळं मांडल्यानंतर त्यांनी काय केलं, एक्झिबिशन ओनली फॉर द स्टुडंट्स, नॉट फॉर द अडल्ट्स. शाळेच्या शाळा अशा रांगा लावून एक्झिबिशन बघत होते आणि आम्हाला सांगितलं तुम्ही हलायचं नाही, तुम्ही कनेक्ट व्हा मुलांशी. त्यांचा एक इंटरप्रिटर होता त्याच्याबरोबर.
म्हणजे तू जास्त काही नाही कळलं तर बरं शेवटी सगळ्या मुलांना इंग्लिश येतं असं काही बरोबर. नाहीये. बरोबर. आणि त्याचा परिणाम परत मुलं चित्राकडे वेळीची त्यांना लिहिणं झालं, मग बरगूक झालं, मग अशा गोष्टी व्हायला लागल्या त्याच्यामध्ये. हे म्हणजे हे असे बदल हा कायम होत राहणार आहे. आणखी 5 वर्षांनी आणखी काहीतरी याच्या पुढचा बाब येईल. बरोबर. याचा अर्थ तुम्ही स्वतःमध्ये बदल घडवला पाहिजे ना. आज मला जरी कॉम्प्युटर येत नसला तरी मला माहिती आहे की हे टिकून राहिलं पाहिजे. मराठीची एक्झिबिशन्स व्हायला पाहिजेत. मराठीची चांगल्या गोष्टींच्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी लोकांसमोर मुलांसमोर आल्या तर मुलांना पटकन आवडतं ते. आणि मुलं आज ज्या शाळेत वर्कशॉप करतो ना आम्ही किंवा मुलांमध्ये वर्कशॉप करत असतो त्या वेळेला मुलं खूप छान रिस्पॉन्स देत असतात. ती गोष्ट मुलांना हवी आहे, ती गोष्ट पालकांना नको आहे. कारण तुमचा वेळ जातोय म्हणून. पण मुळात मुलगा डेव्हलप होण्यामध्ये कॅलिग्राफीचा हात एवढा मोठा असतो की त्याची एका जागी बसण्याची क्षमता वाढायला लागते. शांततेने ते वाचून सगळं इथून लेफ्टपासून राईटपर्यंत लिहून परत खाली येऊन असं ही जी कॉन्सन्ट्रेशन आहे तो कॉन्सन्ट्रेशन वाढतं. अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. आणि मग त्याला कागद कळायला लागतो, मग त्याला इंक कळायला लागते, मग त्याच्यातला डिझायनर जागा होतो, मग तो म्हणतो नाही माझ्या बाबांचा आज वाढदिवस आहे मी त्याला कार्ड देणार म्हणून. रिलेशन वाढतात. तो आणखीन रंग वापरायला लागतो. हा, आणखीन एक्झॅक्टली. वेगवेगळे. रंग येतो, फोल्ड येतो, एनवलप येतं, अशा बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. हे व्हायला पाहिजे असं मला वाटतं. आणि हे मला वाटतं की शाळांमधनं म्हणा किंवा ॲटलिस्ट काय झालं आज परिस्थिती अशी आहे की आई वडील दोघांनाही नोकरी करावी लागते. मुलगा संध्याकाळी आई वडिलांना भेटतो, त्याच्यात त्याला किती वेळ द्यायचा, परत एखादा संडे असेल तर ते आहे. पण त्याच्या आवडीनिवडी समजून घेऊन जर काम केलं असं मला वाटतं तर मला वाटतं की बऱ्याच गोष्टी साध्य होतात असं मला वाटतं. पण आता हा जसा रशियातला अनुभव तुम्ही हो. सांगितलात, तर आपल्याकडे एक आस्था म्हणून किती आहे ह्या सगळ्या कलेला? म्हणजे मी फक्त सुलेखन या बाबतीत नाही म्हणत, चित्रकला असेल किंवा या सगळ्या बाकीच्या कला ज्या शिल्पकला आहे, हे आपण कुठेतरी फक्त एक्झिबिशन पुरतंच राहिलंय का? राहिलेलं आहे. जसं तुम्ही म्हणताय की ते ते मुलांमध्ये मुलांमध्ये द्यायला- गेलं पाहिजे. शाळांमधनं हे वर्कशॉप व्हायला पाहिजे. हम्म. काय असतं की मी चला आता आपण जहांगीरला जाऊन चित्र प्रदर्शन बघूया, मुलांना काही कळणार नाही. म्हणजे नेहरू सेंटरच्या गॅलरीमध्ये मी जेव्हा एक्झिबिशन केलं होतं तेव्हा मी एका शाळेला सांगितलं की तुम्ही तुमच्या मुलांना घेऊन या. मुलांनी माझं चित्र एकही बघितलं नाही. मुलांनी काय बघितलं, अरे खूप लाईट आहेत मोठ्या. त्याने त्या लाईट एवढ्या मोठ्या बघितल्या, अरे बापरे 100 लाईट इकडे बघा. आणि मग त्यांनी ते खेळायला सुरुवात केली. शिक्षक ओरडायला बोलत हे असंच असतं. हे कसं की मूल वाढता वाढता जर त्याला काही गोष्टी तुम्ही देता आल्या, माती दिली तर मातीतात खराब होतात, पण एक्सरसाइज केवढे होतात. बरोबर. सेम चित्राचं आहे. भिंतीवर चित्र काढायला लागतात म्हणून काढतील म्हणून त्या भीतीने रंग खराब होईल म्हणून त्या भीतीने त्या मुलाला चित्र काढायला द्यायचं नाही. आता विद्या पटवर्धन होते माहित असेल, बालमोहन अगदी. त्यांच्यावर मी एक वर्कशॉप केला होता, मी आणि निलेश. त्यांनी मला सांगितलं अरे अच्युत काही मुलं, होळीची वेळ होती आणि मुलं घाबरतात काही रंगांना, काळा रंग नाही नको, लाल रंग नाही, भीती वाटते वगैरे. तर मी तिला म्हटलं आण तू ग बघूया आपण काय एक्सपेरिमेंट करायचंच आहे ना, ते आपण त्यांना मजा अशीच करूया. मग एका टोकाला आम्ही सगळ्या बादल्या ठेवल्या रंगाच्या भरून अशा, एकेकाला उचलायचो, पाय बुडवायचो आणि त्याला इथून तिथून धावत जायचं, लक्षात ठेवून चॉकलेट मिळणार तुला. असं करता करता ते संपूर्ण कागद ज्याला खूप व्हायला लागला. आणि मग तू धावताना मी हसतोय, मी धावताना तू हसतोयस, भीती आपोआप जायला लागते ती. आणि मग निलेशने त्याच्यावर छान कोणाचा पाय दिला, कोणाचा हात दिसला, कोणाचा आणखी मोठा ठसा, त्याला मोर कर, त्याला पक्षी कर, त्याला हे कर, करता करता चित्र डोळ्यासमोर तयार व्हायला लागलं. आज मुलं एन्जॉय करतच नाहीये, फार कमी आहे. फार कमी शाळांमध्ये ड्रॉइंग विषय आहे. मी ज्या शाळेत शिकलो डॉक्टर शिवडकर स्कूल, त्याच्यामध्ये आमच्या वेळेला 4 वर्ग होते, ड्रॉइंगचे 4 वर्ग, शिक्षक 6 होते. आज ती परिस्थिती नाहीये. पालकांना हे कळायला पाहिजे की ह्याचा व्यावसायिक वापर होऊ शकतो, तरच ते मुलांना प्रोत्साहन देतात. अशी सध्या परिस्थिती आहे. म्हणजे त्यांना कळलं की हे शिकले तर पैसा मिळेल, हे त्यांना कळलं तरच. आणि काय झालं की तो कॉम्प्युटरला इंजिनिअरिंगला जा, तू इकडे जा तिकडे जा, मग त्या IIT जा, मग तुला 7वीपासून तो क्लास सुरू लाव वगैरे. मुलाची वाढ जी होत असते ना ती 12 वर्षापर्यंत मुलगा स्वतःला शोधत असतो.
मला काय होतंय ते. मी बरोबर. माझ्या मुलाला मी जेव्हा त्याने मला सांगितलं मी चित्र काढत होतो, तो मला म्हणाला की मला वाटतं 4 एक वर्षाचा होता. मला पण चित्र काढायचं. बोललो काढ, हम्म. आगे पेपर. नाही, मोठा पेपर पाहिजे. 2 मिनिटं माझी चरचरली, कारण बोललो ₹60 पेपर जाणार. तर बोललो आता याला थांबवलं तर मोठा प्रॉब्लेम होईल. हा. त्याने घेतलं, त्याने छान चित्र, आजही त्याच्या बेडरूममध्ये मी चित्र हवं ते. बर. त्याला त्याची जाणीव करून दिली. त्याच्यानंतर तो हळूहळू मग माझ्याबरोबर यायला लागला, त्याला समजायला लागलं, तो बोलायला लागला. तो मग नाव इज अ गुड डिझायनर. तो ओके. त्याची बायको सायली म्हणून आमची सूनबाई येते. बर. पण हे बाळकडू आहे ना. आज मला लोक म्हणतील तुला सांगायला काय, तुम्ही दोघं नवरा बायको, माझी बायको पण ती शी इज ऑल्सो डिझायनर, श्रद्धा. पण मला असं वाटतं की तुम्हाला मुलाचं बालपण आहे ना एन्जॉय करता आलं पाहिजे. एक साधी वही द्या त्याला, आणि त्या वहीमध्ये एक वही संपली की दुसरी वही, दुसरी वही, तिसरी वही. त्याला त्याचे कलर्स द्या, त्याचं ब्रश द्या, त्याचे काय जे पाहिजे द्या. तो काय रंग वापरतोय ना ते कळेल तुम्हाला. त्याची भीती आहे की नाही ते कळतं. तो ज्या पद्धतीने काम करतोय त्या पद्धतीने त्याचा फ्लो काय जातोय तो कळतो. मुलगा वाढतोय कसा हे तुम्हाला त्याच्या चित्रावर ना कळतं, त्याच्या वागणुकीवर नाही कळणार. आणि ते जर पालकांनी जर त्याचा अभ्यास केला तर आपल्या मुलाला योग्य त्या गोष्टीला जायला प्रॉब्लेम येत नाही कधी. तो असं म्हणजे बिईंग अ टीचर, बिईंग अ फादर, बिईंग अ कॅलिफर, इतकी वर्ष काम केल्यानंतर मला नेहमी वाटतं हे केलं पाहिजे असं मला वाटतं प्रत्येकाने. किती जरी तुम्ही बिझी असलात तरी. नाही तर मग शेवटी मग आपण म्हणतो अरे याला ॲडमिशन मिळत नाही आहे. आणि आज इतक्या ओपन गोष्टी झाल्यात ना की डॉक्टर मेडिकलला गेलंच पाहिजे असं काही नाही आहे. हो ना. इंजिनिअरिंग झालं पाहिजे असंही काही नाही आहे. तुमच्यात कला असेल तर तुमच्यात त्याला कला असेल तर आज वाढू दे त्याला. हो. साऊथकडची बरेचसे रायटर्स येतात ना किंवा क्रिएटिव्ह डिरेक्टर्स जे आहेत ना, हे काय आर्ट कॉलेजमधनं आलेले नाही आहेत सगळे. त्याच्यातले काही लोक असे असतात की जे स्वतःच्या वाचनावर, मला छान वाचता येतं, मी छान वाचलं, माझ्याकडे खूप नॉलेज आहे, त्या नॉलेजवर मी आय एम अ गुड कॉपरेटर, आय लाईक टू डिस्कस विथ यू इन एनी टॉपिक. क्रिएटिव्हिटी ती आहे, ती क्रिएटिव्हिटी. पण आता तुमचा मुलगा कॅनडामध्ये आहे, तुम्ही इथे भारतामध्ये आहात. तुम्ही एक ध्यास घेतलात 40-45 वर्षापासून तुम्ही ते करत आहात. पण तुमचा मुलगा आज त्याच क्षेत्रामध्ये पण कॅनडामध्ये आहे. हा फरक तुम्हाला किती जाणवतोय? की तो जे काम करतोय त्याचं ज्या प्रकारे अप्रिसिएशन तिथे होतंय ते इथे होताना तुम्हाला त्यावेळेला दिसलं नाही, ह्याची तुलना होते नाही, का 2 मनात? गोष्टी आहेत. तर त्याला जेवढा हाताने काम करतो तेवढा त्याला टेक्नॉलॉजीचा अभ्यास आहे त्याचा. बरं. आज त्याला कळतंय की त्याच्या वडिलांनी गेलेलं काम हे नेहमी तो त्याचा वापर जास्त करतो. तो त्याच्यामध्ये डिझाईनमध्ये किंवा एखादी गोष्ट मला असं वाटलं की आज मला डायरी डिझाईन करायची आहे तर त्याचा कॉन्सेप्ट करून त्याला बांधणं. आमच्या काळातलं कधी कधी आम्ही बऱ्याचदा ती घासत बसतो. ही मुलं काय करतात, बरोबर ऑब्झर्वेशन करून जेवढं पाहिजे तेवढंच मांडतात. त्यामुळे दोघंही ते दोघंही डिझाईन असल्याने त्याच्यावर विचार होतो, हा काय विचार झालाय, आणि त्याच्यावर हे सगळं. आणि हे सगळ्यात त्याला मोठी जाणीव काय, तर आपल्या बाबांनी 40-45 वर्ष काम केल्यानंतर एका टोकाला नेऊन काम ठेवलेलं आहे आणि म्हणून त्याला पद्मश्री मिळालेली आहे. बरोबर. ही जाणीव त्याला त्याची आहे, दोघांनी त्या. खरंय, खरंय. हा, ती जाणीव मुलांमध्ये असली पाहिजे ती. आणि ती जाणीव असायला त्याचं कारण एवढंच असतं की तुमचे जे धागेदोरे असतात ना ते मोठेपणीपेक्षा लहानपणीच जर एकमेकात गेले ना तर ते नातं कधी तुटत नाही. मग बरोबर. आज आम्ही तो किती पैसे कमवतोय, किती काय करतोय याचा काही संबंधच नाही मला. तू कसा आहेस आणि काय नवीन करतोस ते मला सांग. तो जेव्हा शिकत होता तेव्हा मी त्याला सांगितलं की तू काय शिकतोस ना ते मला सांग, मग माझ्यातलं शिकवणं बदलायचं असेल तर मी बदलेन. अच्छा. मी फॉरेनला जाऊन शिकतोय, काय शिकतोयस पण नक्की काय बदल होतोय तुझ्यात, तू मला कळू दे ना. खरंय. आणि मी त्याला एक गोष्ट सांगितली की तू डिझाईन किती बदललं ना तरी भारतीय डिझाईन एक ग्रेट आहे. प्रत्येक गोष्टीला अर्थ आहे, बिंदूपासून रेषेपासून सगळ्या आणि तू सांगू शकतोस त्याचं. हे मांड तिकडे. आणि हे मांडल्यानंतर मग त्यांचा पोर्टफोलिओ आज तिकडच्या मुलांना दाखवला जातो. इंडियन कॅलिग्राफी काय आहे, कारण अदरवाईज कोण करणार इंडियन कॅलिग्राफी अमेरिकेत जाऊन, सांग ना. पण ते एक डिझाईन आहे, ही भावना तुझ्यामध्ये असेल तर ती भावना त्याला पटवता तुला आली पाहिजे, कारण तो पण डिझायनरच आहे.
बरोबर. मी ज्याला ह्याच्यामध्ये पॅरिसमध्ये काम करत होतो, जगातल्या 6 लोकांमध्ये माझं काम होतं. म्हणजे जापनीज, चायनीज, कोरियन वगैरे आणि त्याच्यात इंडियन वगैरे होता. हम्म. तर सगळं रडॉल्फ नावाचा एक माणूस होता, डिझायनर होता. त्या माणसाने सिटीज बसवलेल्या होत्या तिकडे, बस स्टॉप, म्युझियम असे केलेले होते. मग रात्री माझं त्याने काम बघितलं होतं आणि मला त्याने सांगितलं की मला तुला भेटायचं आहे, मी तुझा पोर्टफोलिओ बघितलाय, तर मला भेटूया. तर मला रात्री 10 वाजता भेटायचं आपल्याला. 10 वाजल्यापासून रात्री 2 वाजेपर्यंत तो मला विचारत होता की तू हे सगळं काम करतो, कारण इंडियन माणूसाने एक सांगतो तुम्हाला, सगळ्या बाजूने काम करत असतो. हम्म. मी हेच करणार, माझी एवढी स्पेशालिटी आहे, तेवढंच काम करणार असं नाही. असं नाही. हम्म. असं नाहीये. त्याला त्या आजूबाजूच्या सगळ्या गोष्टीवर लक्षात. तो म्हणतो हे कसं शक्य आहे? 5 फूट बाय 50 फुटाचा पेपर तू 3 मिनिटात प्ले केलायस तू. तो म्हणतो, आम्ही नाही करू शकत. तर म्हणलो मला स्पेस अक्वायर करायला आवडते माझ्यामध्ये आणि मग त्याचा वापर करता येतो. मी गेल्यावर जर फटकन 2 स्ट्रोक मारले की नाही होत ते मला. आजही मी कुठलीही काम करताना मी सुहास एकबोटीची वॉल जेवायला केली, त्या वॉलमध्ये त्याला सांगितलं मी एक दिवशी वॉल बघायला येणार. हम्म. बॉल बघितल्यावर मी त्याला म्हटलं मी दुसऱ्या दिवशी काम करतो. मग तो रफ दे, मला नाही देणार. नाही आवडलं तर रंग मार त्याच्यावर, हम्म. आवडलं तर पैसे दे मला. पण जे काय घडलं ते आज त्या गोष्टीमुळे त्या शोरूममध्ये बरीच माणसं जातात आणि ती बॉल बघत बघत खाली मग जे फर्निचर असतं ते फर्निचर विकत घेतात. कुठलं हे सांगता तुम्ही? हे पिंपरी चिंचवडला सुहास एकबोटे फर्निचर म्हणून आहे. बर. ते म्हणजे वेळ लावतो आम्ही. आत्ता तुला सांगतो गंमत, 15 वर्ष त्या वॉलला झाली, 15 वर्ष साजरी केली आम्ही वॉलची. बर. आणि मग त्या वॉल मागच्या 15 वर्षापूर्वी काय केलं, कसं केलं, हम्म. आनंद कशा गोष्टीचा करायचा खरंय, खरंय, हे खरंय. तुम्हाला कळलं पाहिजे त्याच्यामध्ये. पण हे वॉलपेपर हे सुद्धा एक वॉलपेपर हो. वापर, एक व्यावसायिक मी आता वापर आहे त्याचा. आता व्यावसायिक वापरचा कसा की सगळे प्रत्येक जण काय 50,000चं किंवा 1 लाखाचं किंवा 2-4 लाख रुपये खर्च होत नाही होत ते. हम्म. मग अशा लोकांना जर मला व्यवसाय म्हणून करायचंच आहे, पण माझी कला लोकांच्या घरामध्ये राहायची असेल, माझी कला लोकांमध्ये राहायची जिथे दिसायची असेल, तर मग तो वॉलपेपरमध्ये कन्वर्ट करायचं ते. हम्म. हम्म. म्हणजे रंग मारायला मला पेक्षा मी पालवांची कॅलिग्राफी माझ्या भिंतीवर लावली आहे. हा आनंद एक असतो बरोबर. वेगळा. आणि तुमच्याकडे काही एकाच भाषेचे लोक येत नाहीत, सगळ्या भाषेचे सगळ्या लोक भाषांची लोक येत असतात, येत पाहुणे असतात म्हणून सतत. म्हणा, सगळ्यांची नजर जाणार सगळ्यांची नजर तिकडे. जाणते प्रत्येकाला. हम्म. प्रत्येकाला काहीतरी हवं असतं. प्रत्येक जण Correct. मनात काहीतरी घेऊन येत असतो आणि घेऊन जात असतो. बरोबर, बरोबर. हे सगळं फुलफिल करत राहणं असं मला वाटतं. हे मला खरंच आहे. खूप आवडतं. तुमचं एक प्रसिद्ध वाक्य आहे की रेशाममध्ये सामाजिक आंदोलन उभारण्याची ताकद आहे. हो, येस. आज त्याची गरज आहे जास्त. भाषा टिकवण्यासाठी म्हणून ह्या रेषांचा वापर रेषांचा कसा? बरोबर रुमाल काय काय असतं की प्रत्येक अक्षरामध्ये एक रेषा असते. हम्म. त्याला बॅलन्स असतो, त्याला स्पेस असते, हम्म. त्याची जाडी असते, त्याचा थिकनेस असतो, थिकनेस, त्याचा क्रुकेडनेस पण बऱ्याचदा असतो. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जर कळल्या तर डिझाईन कळायला वेळ लागत नाही. ज्यावेळेला रशियामध्ये शिकवत होतो त्यावेळेला ती लोक फक्त रेषा मारत होते फक्त. मी त्यांना विचारलं की तुम्ही का करताय? ते म्हणाले की हे जर नाही कळलं ना, हा कंट्रोल माझ्याकडे आज नाही आला तर कधी येणार? मी चायनामध्ये जपानमध्ये गेलं तर माझी एक स्टुडंट 3 आठवडे फक्त एक सर्कल मारत होती. हम्म. 3ऱ्या आठवड्यात ती कशीबशी त्या सर्कलच्या दुसऱ्या टोकाला यायला लागली, जवळ यायला लागली. पण तो जो प्रवास होता 3 आठवड्याचा, तो प्रवास खूप सुंदर होता ती म्हणाली. आणि याचं चांगलं उदाहरण नंतर मला गुलजारांनी दिलं. गुलजारांनी मला एक असाइनमेंट दिली. मला म्हणाले हे अच्युत हे जरा मला लिहून हवं आहे, मला दिवाळी अंकासाठी द्यायचं ते. तर माझा उत्साह असा मोठा होता की अरे गुलजाराने दिलंय मला, लगे हो. आणि मी ते रपारप नुसते स्ट्रोक्स टाकले, त्यांच्याकडे पाठवलं. मला वाटलं की आता ते त्यांचा फोन आला, मला म्हणाले मला जरा तुझ्याशी बोलायचं आहे. हम्म. तर काय झालं? नाही, मला असं वाटतं की मी सांगतो त्याच्यानंतर बघतो. हम्म. पण त्यांनी ती वाक्य सगळी ऐकवून दाखवली मला. ऐकवल्यानंतर माझ्या लक्षात आलं की मी किती माती काढली होती. ज्याची गरज होती ती गरज नाही आहे, त्याच्यापेक्षा जास्त आपण काहीतरी करून ठेवलंय. हम्म. त्यामुळे शब्दाला वेगळी वळणं यायला लागली होती ती. अर्थाचा अनर्थ. अर्थाचा अनर्थ. एक्झॅक्टली. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी होण्याची शक्यता खूप असते तुम्हाला. म्हणजे लोकांना, काही लोकांना वाटतं काय धाड घेतलं असं नाही, असं ते सगळं त्याच्यामध्ये नाही, पण आपला मूळ मुद्दा राहिला भाषा टिकवण्याचा. हो. नाही, भाषा तर ते- टिकवली पाहिजे. एकतर मला असं वाटतंय की सुलेखन वर्ग शाळांमध्ये झाले पाहिजेत. आज चित्रकला पण निष्ठ झालेली आहे.
उद्या भाषाही नष्ट व्हायला वेळ लागणार नाही. त्याच्याऐवजी एक पहिली ते चौथी ते 7वीच्या वर्गापर्यंत जर आपण त्याला सुलेखन शिकवलं तर पुढे ती त्या भाषेची काय होतं की एखादा आकार बघून मुलाला एखादी गोडी लागते. अरे हे साऊथ इंडियन आहे, कोणचा लँग्वेज आहे, कन्नड आहे, तेलुगू आहे, तमिळ आहे, असं होतं ते. मला तेच हवं आहे. हम्म. एकमेकाच्या भाषेला रिस्पेक्ट द्या, मग माणसामध्ये रिस्पेक्ट आपोआप निर्माण होतो. हम्म. आपणच काय झालं, आपण भांडण्याच्या पलीकडे जात नाही त्याच्यात. आणि हे कुठेतरी जर भाषा जगवायची असेल, भाषा टिकवायची असेल तर ती लिहिली गेली पाहिजे. नुसती लिहिली गेली पाहिजे नाही, जशी वाचली जाते तशी ती दिसली पाहिजे. हा, बरोबर. ती जर दिसली छान तर मग लोकांना त्या भाषेविषयी प्रेम वाटायला लागतं. मग आता काय आपण नाटकाचे जाहिराती असतात, हो, सिनेमाच्या जाहिराती असतात, दुकानाचे फलक असतात, हो. अजून कुठे दिसते भाषा आपल्याला? नाही दिसत. ती जास्तीत जास्त ते दिसायला ते- ते- पाहिजे. ते करायला पाहिजे. म्हणजे माझ्या डोक्यात असं एक छान प्लॅन आहे हम्म, हम्म. की एखादी मी कविता बाग करीन, हा, त्या कविता बागेला कुसुमाग्रजांचं नाव देईन, त्या कविता सगळ्या छान डिस्प्ले करीन. बरोबर. त्या उन्हा पावसामध्ये कधीही काय झालं तरी त्यांना काय होणार, अक्षरांना काय होणार नाही, अशा पद्धतीने मांडल्या जातील त्या. काय होतं की माझ्यावर तुझ्या घरी कोणतरी पाहुणे आले, चल आपण तुला आमच्याकडे बाग दाखवतो तुला. हम्म. अशा काही गोष्टी व्हायला पाहिजे, कराव्या लागतील. कराव्या हम्म, लागतील त्या. हम्म, आणि बरोबर. तरच ती भाषा टिकेल असं मला वाटतं. की भाषा टिकली पाहिजे, भाषा वाचली गेली पाहिजे, भाषा लिहिली गेली पाहिजे आणि भाषा दिसली पाहिजे आणि ती छान सुंदर दिसली पाहिजे असं मला वाटतं. आणि आज तेवढं काम करण्याची ताकद तरुण पिढीमध्ये आहे, हम्म. पण त्यांना स्कोप पण मिळाला पाहिजे तो त्याच्यामध्ये. आणि जसं तुम्ही म्हणाल की लोकांना पुन्हा जुन्या गोष्टींकडे जायची एक ओढ असते, ओढ असते. आणि ती नेहमी आपण म्हणतो की ती जुनी गोष्ट परत फॅशन मध्ये येणार, ट्रेंड मध्ये हो, येणार. हो. तसं आता होताना दिसतं. म्हणजे हो. जसं तुम्ही हँडबुकचं उदाहरण दिलं Handbooks, yes. की बाइंडिंग करून ते ते जास्त आवडतंय जास्त- लोकांना. हो. आणि आज लोक गिफ्टिंग मध्ये वापरतात. गिफ्टिंग मध्ये. हाऊस वॉर्मिंगला काय देतात? हा. मी कविता देणार आज. हम्म. तुझ्याकडे कुठल्या कविता आहेत मला सांग. 2-3 कविता एकत्र कर, आपण त्याचं एक पुस्तक करूया, देऊन टाकूया. त्याचं बाइंडिंग कर, त्याचं एक छान एनवलप कर. बरोबर. तुला कविता मिळाली की तुला आयतं मिळालेलं असतं म्हणून तू पटकन फ्रेम करतो आणि वरात लावून टाकतोस तू. बरोबर. भाषा अशीच टिकणार आहे. म्हणजे बरेच याच्यातनं बरेच फायदे होऊ शकतात फायदे होऊ लोकांना. शकतात. आणि तुम्हाला अक्षरांचा जादूगार म्हणतात, पण एक जादू मला तुमच्याकडनं ऐकायची आहे. तुम्ही पॅरालिसिस बरा केलाय एका माणसाचा. तो काय किस्सा आहे नाही नेमका? नाही, काय काय होतं माहिती तुम्हाला सांगतो. मला नेहमी असं वाटतं की तुम्ही आजारी पडलात हम्म. तर त्याचा बाहू करू नका. आज मी तुझ्या समोर आलोय, 2 नीचं ऑपरेशन करून आलोय, रिप्लेसमेंट बर. करून. बर. मी सांगू शकलो असतो की नाही मला जमणार आहे, मला गाडी पाठव, हम्म. मला बोलते 2 माणसं दे. बरोबर. पण नाही, म्हटलं की ती माझी गरज नाहीये. माझी गरज काय आहे? ती गरज तुला ओळखतो तू. आणि हम्म. एखादी गोष्ट झाली असेल, मान्य आहे त्याला, पण त्याला कधी कधी तुम्ही त्याला नैसर्गिकरित्या जर त्याला सपोर्ट करायला लागला तर ती गोष्ट जाऊ शकते त्याच्यामधनं. हम्म. तर त्याच्यामध्ये काय होतं की एक तो फोर्स असतो म्हणा, ते वाचणं असतं, तुम्हाला इन्स्पायर करणाऱ्या गोष्टी बऱ्याच असतात. हम्म. एक सांगतो तुला की एक आम्ही वर्कशॉप करत होतो आणि माझ्या सगळ्या मुलांना म्हटलं की आपण चला आज मूकबधीर अंध मुलांच्या शाळेत जाऊया. तिथे गेल्यानंतर हे सगळे म्हणाले आमचे, अरे सर इथे काय काय होणार आहे? म्हणजे काय होणार नाही, बघा फक्त. तर मी तिथल्या शिक्षकाला विचारलं की याच्यातल्या कुठल्या मुलाला चित्रकला आवडते? तर ते म्हणजे तो समोर बसला, त्याला द्या. मी त्याला म्हटलं चल आपण चित्र काढूया. तो हसला असं मस्त, आणि मी ब्रश दिला, त्याने पाय पुढे गेला, तर हात नव्हते. हात नव्हते. हम्म. मी त्याचा ब्रश इथे टाकला. हम्म. मी त्याला म्हटलं की गोल फिरून किंवा असं पण एक छान सर्कल मारायचं तू, असं मस्त, असं त्याला सांगितलं. आता सर्कल मारेल की नाही, फिरता येईल की नाही, ह्याला चालता येत नाही, तो करणार काय? पण त्या मुलाने ते जे सर्कल मारलं इतकं परफेक्ट होतं ना की या पॉईंटपासून सुरू केल्यानंतर परत तिथे येऊन परत संपलं ते. हम्म. ही अॅक्युरसी त्याच्याकडे आहे पण माझ्याकडे नाही आहे. हा जो हे आहे ना, त्याला तुला सतत कुठेतरी हे केलं पाहिजे. म्हणजे कोणी काय घेतलं, कसं घेतलं ना, काय फायदा होईल त्याचा त्याचं सांगता सांगता येत नाहीये त्याच्यामध्ये. हे तुम्ही छत्र्यांचे पण वर्कशॉप करता, हा. ते तुम्ही कधी सुरू केलं आणि ते तुम्हाला म्हणजे जसं जसं वर्ष जात आहेत ते जास्त आवडतंय हं. किंवा वेगळे अनुभव त्याच्यातनं हो. मिळत आहेत, ते त्याच्याबद्दल सांगा. कसं म्हणजे की 2005ला जो पाऊस झाला ना, 6ला, हम्म. त्यावेळी माझं आर्टिस्ट विलेजमध्ये घर होतं.
स्टुडिओ होता, तो हम्म. अख्खा पाण्याखाली गेला होता. त्याच्यामध्ये माझी पुस्तकं, नेगेटिव्ह, मला वाजपेयीने दिलेलं पत्र अर्ध पाण्यात भिजलेलं होतं. भयानक प्रकार होता. मी नंतर विचार केला की निसर्गावर तुम्ही रागावू शकत नाही. हम्म. ह्याच्यातून आपण मार्ग काढूया. 50 छत्र्या आणल्या. हम्म. 50 छत्र्या आणल्या आणि मग बरसात में तकदी नदीन असं गाणं लावलं आणि त्या पेंटिंगला सुरुवात झाली. तोपर्यंत छत्र्या पेंटिंग होत नव्हत्या. हो. मग त्याच्यावर टेक्निकली बाग काय तर हे कलर धुवून जातील हम्म. म्हणून मग ते ॲक्रेलिक कलर्स वापरले. एक्झिबिशन करूया आपण. तर लोकांनी मला वेड्यात काढलं, एवढं नुकसान झालं तुझं आणि आता काय करतो. मी लालबागला काळजोगीच्या मैदानामध्ये तिथे अवधनगरच्या तिथे एक्झिबिशन लावलं. तिथेही लोकांनी मला वेड्यात काढलं. तर म्हटलं वेड्यात नका काढू. पावसाचं काळ्या छत्री लावून स्वागत करू नका. रंगीबेरंगी छत्र्याने आपण स्वागत करूया. मग नवं उतरव अलंग झिमाडं झालं. अशा बऱ्याच गोष्टी त्याच्यात आल्या. हे सगळं करता करता काय झालं की लोकांना ते आवडायला लागलं. मग मी म्हटलं त्याची वर्कशॉप करूया. हम्म. तुमची छत्री तुम्ही रंगवा. मग मी माझी छत्री पेंट करून पावसामध्ये भर पावसामध्ये घेऊन छत्री उभा आहे आणि एक मुलगी माझ्याकडे बघते. कदाचित तिला छत्री यायचं असेल. वा. ही कल्पना असू शकते ती. हम्म. आणि मग काहीच नाही तर तुम्ही कुठनं छत्री घेतली, काय किंमत आहे त्याची. नाही मी केली आहे. हा मी केली आहे ना, तो महत्वाचा होता. हम्म. वा. प्रत्येक माणसाकडे सगळं असतं हम्म. आणि ते सगळं फक्त मांडायची त्याला गरज असते. ती संधी त्याला माणसाला मिळायला लागली ना, तसं होत जातं. आता त्याच्यामध्ये आता काल एक अपंग मुलं काही आली. ती आमच्याकडे बेलापूर स्टेशनला एक छान सोय होती की येऊ शकतो. तर त्या सगळ्यांना मी त्यांना सांगितलं की तुम्ही सगळ्यांनी तुमच्या गाड्या आणा आणि तुम्ही काय जमिनीवर बसू शकणार नाहीत. पाऊस असणार, पडला बिडला तर परत जोखीम नको. बरोबर. त्या सगळ्यांनी छत्र्या छान रंगवल्या. रंगवायच्या कशा मी त्यांना दाखवतो आणि मग त्यांच्याकडनं काम करून घेतो. इथे हे टाक, इथे टेक, जरा मारून बघ रे, जरा होईल, अरे मस्त वगैरे. कॉन्फिडन्स देणं हे आपलं काम आहे. बरोबर. तुम्हाला त्यांना एकच सांगितलं की या छत्र्या विकायच्या. हम्म. तर कोण घेणार. भीक मागायची नाही. हम्म. ही आर्ट आहे. ही एखाद्या चांगल्या माणसाला पटवून दिलं तर या छत्रीची किंमत 3,000 रुपये आहे किंवा 2,500 रुपये आहे. आज ती मुलं प्रत्येक पावसामध्ये 40,000 ते 50,000चा बिझनेस करतात. वा. किंवा इतर लोकांनी सुद्धा आता बऱ्याच लोकांनी त्याचा बिझनेस सुरू केला आहे. टी शर्टचा केवढा मोठा बिझनेस टी-शर्टचा झाला. केवढा मोठा बिझनेस झाला. मी तेच तुमचं टी शर्ट कडे हा. बघूनच मला ते- सुचलं ते. मी गाजलेलं टी शर्ट म्हणजे वडापाव, मुंबईची हेल्पलाईन. खरंय. जे तुम्ही जगता ना हा. ते मांडा, असं माझं मत आहे. बरोबर. बरोबर. मग त्याच्यासाठी वेगळं करा. कधी तुमच्यातल्या लेखक नसला तरी एखादी चांगली लाईन त्याच्यातनं बाहेर पडते हो की हो हो. बरोबर. ते व्यक्त पण हे तुम्ही तुमच्या हाताने करणं गरजेचं आहे ना. हाताने करणं गरजेचं आहे. मग मजा येते ती. हम्म. कारण प्रत्येकाचं हस्ताक्षर चांगलं असतं असं नाही, पण कधी एखादं वाईट हस्ताक्षर सुद्धा ना ते नकळत कंपोज होऊन जातं हा. आणि मग ते म्हणतो अरे छान दिसतंय. जरी चांगली काली पण नसली तरी संपूर्ण डिझाईन म्हणून ते बघितलं त्याला चांगलं होतं. अशी बरीचशी मुलं काम करत असतात त्याच्यामध्ये. म्हणजे मी परदेशात पण बघितले आणि आपल्याकडे पण बघितलंय. पिशव्यांचे पण आता हो. वेगवेगळे प्रकार आणि वेगवेगळे त्याच्यावर प्रकार. डिझाईन त्याच्यावर डिझाईन अक्षर असतात नाही त्याच्यावरती. मी तेच म्हटलं भाषा दिसली पाहिजे. हा. बरोबर. आपली भाषा टिकवायची असेल तर हम्म. प्रत्येक ठिकाणी दिसायला पाहिजे. आपण ते प्लास्टिक पिशवीचं जसं करतो हम्म. नको म्हणून, तसं त्या जर कापडी पिशव्या असतील तर कापडी पिशव्या छान सुंदर डिझाईन करून जर आल्या तर ती टॅटो बॅग म्हणून ती खूप छान स्टाईल म्हणून जाते ती. हो. खूपच चांगली वाटते ती. हे खूप गोष्टी आहेत अशा करण्यासारख्या असं मला वाटतं. ते आपण त्या जर केल्या तर मला वाटतं सगळ्याच गोष्टी म्हणजे सगळीच माणसं आनंदात राहतील असं माझं मत बरोबर. आहे. बरोबर. हे पाऊस आला की फक्त अजित पवारच आनंदात नको आहेत. आम्ही ते ज्यावेळेला सगळे वर्कशॉप केले त्याच्यानंतर कोल्हापूरपासून नागपूरपर्यंत झाले ते. त्याच्यातनं सगळे पैसे आले. मग पनवेलमध्ये एक वाचनालय होते, त्या वाचनालयात ते पैसे देऊन टाकले. हम्म. कारण 48 तास पाण्यात होतं. बापरे. हा. पण 2006 नंतर म्हणजे तुमचं नवीनच सुरुवात झाली. म्हणजे हो, तुमच्याकडे काय होतं, तुमची कला होती. कला होती. कलेवर जगता येतं ना. हो ना. तुम्हाला कला फक्त काय माहिती आहे, तुम्हाला वापरता आली पाहिजे. हम्म. खरंय, आज खरंय. आज कसं की बरेचसे कलाकार खूप छान काम करतात पण बोलत नाहीयेत. हम्म. आज मला तू काय केलंस ना, मला तू सांग ना. तुझ्याकडनं तू जर मला जी स्टोरी मला कळली तर मला छान वाटेल ती. बरोबर. आणि सोशल मीडिया आहे त्यासाठी. सोशल मीडियाचा वापर करा ना. खरंय, खरंय. पण तुम्ही इतक्या तळमळीने जेव्हा बोलता, मला एक प्रश्न नेहमी पडतो की हल्ली फेसबुक उघडलं हो.
किंवा आपण जेव्हा सोशल मीडियावर जाहिराती ज्या हा. बघतो, पोस्टर्स असतात, सिनेमाची पोस्टर्स हल्ली AI ने बनतात आणि ती साध्या डोळ्यांना आपल्याला कळतात की हे AI आहे म्हणून. त्याचा तुम्हाला किती त्रास होतो ते बघून? तर काय करणार आपण? काय होतं माहिती आहे की काही आता बरीचशी लोक काम करतायत. मी कोणावर टीका करत नाही किंवा कोणी वाईट केलं असं मी म्हणत नाही. पण थोडा डिझाईन सेन्स वापरावा हां, स्वतःचा. तेच. कळलं का? आज कसं जग इतकं पुढे गेलेलं आहे ना, प्रत्येक गोष्ट आपण आयात करायला लागलो ना, तर आपल्या डिझाईनचं वाट लागेल त्याच मला वाटतं. मला एआयचं तेच वाटतं की मला लोगो डिझायनिंगसाठी याचा वापर होऊ शकतो. पण जर मला एआयमध्ये जाऊन मी सांगितलं नाव की मला अमोल परचुरे या नावाचा एक लोगो बनवून दे. तो मला 4 पर्याय लगेच देईल. मी त्यातला एक कुठलातरी सिलेक्ट करेन आणि मी तो वापरेन. पण हा हा खूप मोठा आता आमच्याकडे गेले कोणी आलं मला सांगितलं की मला करू नये. मी 2-4 दिवस दे मला जरा मी जर बसतो मला ते नाव एन्जॉय करू दे पहिली गोष्ट म्हणजे. बरोबर. आणि मला दुसरी गोष्ट की त्या माणसाशी ते करायचं असेल तर त्याच्याशी बोलायला आवडतं. तुझ्या मनात तुझ्याविषयी काय आहे ही भावना मला कळायला हवी ना, बरोबर. की तुझ्याविषयी मला काय वाटतं ते मी मांडून तुला सांगितलं ते कधी तुला पटणारही नाही ते. खरंय. त्यामुळे पेशन्स हवा. पेशन्स हवा आणि आपल्यातला बदल घडवायचा असेल तर तू वर्किंग करायला हवा त्याच्यामध्ये. बरोबर. म्हणजे कालच मी ज्यावेळेला किशोर कुमारचा एक कार्यक्रम ज्यावेळेला ऐकत होतो, त्याला नक्की किशोर कुमार का चांगला वाटतो? हं. तो चांगला गातो, त्याच्याबद्दल वादत नाही. पण प्रत्येक माणसाला त्या माणसाच्या व्यक्तीप्रमाणे त्याने एक राजेश खन्नाची गोष्ट सांगितली, की राजेश खन्ना नवीन आला त्याला प्रोड्युसरने सांगितलं तू जाऊन त्या किशोर कुमारला भेटून ये म्हणून. त्याने बघितलं, त्याशी बोलला, 2 मिनिटात त्याला हाकलून दिलं. चहा पण दिला नाही असं त्याने सांगितलं. पण ज्यावेळेला तो गायला लागला तर तो राजेश खन्ना गातोय असं वाटायला लागलं. ते तर जेव्हा तो आहेच. देवानंद सारखा वाटायला लागला देवानंद, तेव्हा संजीव कुमार सारखा. हे जे तंत्र आहे ना, हे तुमच्याकडे असतं. खरंय. तिथे काय तिथे त्यावेळेला काहीच नव्हतं. बरोबर आहे. तुम्ही स्वतःला मांडलं तर तंत्र फक्त पोचवण्याकरता वापरा. आज मी वापरताना थोडाफार वापर करतो असं नाही. पण माझं 80% माझ्याकडे. लोक म्हणतात, "अरे काय सारखीच ही कॅलिपी पाठवतोस करतो." बोलतो माझं आहे बोललो. खरंय. आणि भाषा सगळीकडे दिसली पाहिजे भाषा हे खूप भाषा खूप दिसली आणि महत्वाचं आहे. भाषा आणि ती आता राष्ट्रपती भवनात सुद्धा दिसतीये. दिसते आहे. हो. कसं असतं की मी तेच म्हणतो तुला की कसं तुम्ही काम करताना ते लोकांना कळलं पाहिजे, दिसलं पाहिजे. तो रिस्पेक्ट त्यांना मिळाला पाहिजे. तो बरोबर. त्यांनी सांगितलं की हे काम तुम्ही करायचं म्हणून. हम भारत के लोग असं 11 भाषांमध्ये जेव्हा करायचं होतं त्यावेळी त्यांनी सांगितलं की तुम्ही करा ते. आता आपल्यामध्ये ती भावना असते की या सगळ्या भाषा माझ्या हातून घडणार आहेत आणि मला त्या पुढची 50 वर्ष राष्ट्रपती भवनात जागा मिळणार आहे मला. ज्या भारतातल्या सर्वोच्च गोष्ट जी आहे बरोबर. त्या वास्तूमध्ये आपली जागा बरोबर. मिळणार आहे. कामाचं मूल्यमापन करून त्याचं व्यापारीकरण करून सुद्धा त्याचं व्यावसायीकरण करता आलं पाहिजे. त्यातून चांगल्या ठिकाणी ते गेलं पाहिजे. मी मगाशी म्हटलं तसंच की ऑस्ट्रेलियामध्ये आज मराठी भाषा पोचवण्याकरता देवनागरी भाषा लिहून आम्ही परत तिकडे दिसते, पण ती इथे दिसत नाहीये. तिकडे संस्कृत शिकतायत. तिकडे संस्कृत शिकतायत. मी असं कोणाला दोष देत नाहीये. पण कलाकाराने बघण्याचा दृष्टिकोन जर व्यापक केला तर मला असं वाटतं कलाकार ही गोष्ट बदलू शकतो. पण आता राजकीय आंदोलन करणारे काही नेते आहेत जे ते सुद्धा जे मधून शिकलेले आहेत. त्यांना तुम्ही हे सांगता की नाही, तुमची चर्चा त्यांच्याबरोबर होत असेल चर्चा होते की काय आणखी ह्याच्यात केलं पाहिजे, नाही, कशा प्रकारे केलं हो, पाहिजे? हो. ते सांगावं लागतं आणि काही लोकांना माहितीच असतं बऱ्याचदा. आणि होतं ते. आता आजच सकाळी अरविंद सावंतचा फोन होता. अरे अजित खूप छान काम करतोय, मस्त काम करतोय. म्हणजे तुमच्या कामावर लक्ष आहे तुमचं. बरोबर. होतं असं ते. किंवा राज ठाकरे जेव्हा भेटतात तेव्हा अरे खूप छान काम चाललंय, व्यापक करतोयस, तुझी चळवळ मोठी आहे, इतरांपेक्षा वेगळं करतोयस. या गोष्टी होतात. जे उद्धव ठाकरे जेव्हा भेटतात तेव्हा किंवा नागपूरमध्ये कॅन्सर हॉस्पिटलमध्ये आम्ही संपूर्ण सगळी अक्षरं लावली आहेत. म्हणजे विठ्ठल असो, राम असो, सगळ्या गोष्टी. मग त्यावेळेला देवेंद्र फडणवीसांना ते माहिती आहे ही केवळ दिसण्याची चळवळ नाहीये, ही भावनेची चळवळ सुद्धा आहे. बरोबर. पण ते म्हणून म्हटलं की हे दिसलं पाहिजे. माझा त्याच्यावर खूप विश्वास आहे. खरंय. म्हणून मला तुमचे ते शालीचे पण प्रयोग आवडले. आणि पण आता असं आहे की मला किंवा कुणालाही तुमच्याकडून जर असं गिफ्ट घ्यायचं असेल
बनवून घ्यायचं बनवून असेल घ्यायचं. तर काय करायचं, कुठे संपर्क कोण करायचा? कोण माझा मोबाईल नंबर आहे achutpalav.com जी वेबसाईट आहे. अच्युतपालव.com साईटवर माझा नंबर पण आहे, पण अदरवाईज 9821163141. लोक मला डायरेक्ट, आणि मी तुमचा- ओपन ठेवलाय तो, कोणी हा. मला कॉन्टॅक्ट करतो कुठलाही कधी. बर. ते परवा दिवशी एका बिहार मधला एक फोन होता मला, आपका लेटरिन देखा बहुत अच्छा लगा, अरे हमें राधे राधे लिखे तो वो क्यों चाहिए, मैं हॉटेल चालू कर रहा हूँ. काय शेवटी हीच माणसं मला मोठी करतात, लक्षात ठेव. खरंय खरंय. बाकीची करतात नाही असं नाही, पण छोट्या माणसाला आनंद देणं आणि त्या आनंदाने त्याने बिझनेस चालू करणं, बरोबर. त्यातून तो मोठा झाला तर तो सांगतो की नाही नाही तुम्ही आप कभी आओगे तो मेरे राधे राधे में आना. अशा बऱ्याच अशा गोष्टी घडत असतात, त्या हॉटेल्स असतात सोशल बारके मीडियावर छोटे. दिसेल मला ते हॉटेल लवकरच त्याचा बोर्ड. वा वा वा. अशा काही आणखीन ऑर्डर्स आहेत का तुमच्या ज्या तुम्हाला आठवण म्हणून सांगता येईल की अरे हा ते आम्ही केलं होतं, जसं तुम्ही शालीचं सांगितलं? पाट्या बदलल्या मी. हा. मी खूप पाट्या बदलल्या. बरं. म्हणजे काय होतं की पाटी म्हणजे नाव नाही फक्त, ते त्या अखंड घराचं एक कुटुंब असतं. ते कुटुंब, बरोबर. ते कुटुंब दारावर लावायचं आहे तुम्हाला. आणि हे दारावर लावणं म्हणजे कसं की ते छान दिसलं पाहिजे. मग प्रत्येकाला असं वाटतं की हा माझं नाव आहे, अभिया तू माझ्या नावाने काय पाठी आहे. कसं असतं तुला सांगतो, बाबांनी पैसे दिले म्हणून बाबांचं नाव, आणि मग ते BA BCom वगैरे त्याची डिग्री, ती मला ते धंदे करायचे नाहीत. घरात आल्यानंतर घरात सारखं घर दिसलं पाहिजे, बरोबर. छान सुंदर पार्टी गेली पाहिजे. त्या पार्टीमध्ये सगळ्यांची नावं टाका. आलेल्या माणसाला, तो बाबांना भेटायला आलेला नसतो, तो कधी तर मुलाला भेटायला आला असतो, त्या मुलीला भेटायला आला असतो, त्याचा आत्मविश्वास वाढतो. बरोबर. आणि पार्टी चांगली आहे म्हणजे घरात आपल्याला चहा मिळणार एवढी गॅरंटी असते. क्या बात आहे, क्या बात आहे. त्यामुळे तो स्वागत तुमचं होणार असं निश्चित करेक्ट असतं. करेक्ट करेक्ट करेक्ट. माणूस पॉझिटिव्ह वाईब्स घेऊन आतमध्ये जाणं आणि कलेक्टिव्हली घेऊन बाहेर जाणं, कितक्या गोष्टी छोट्या छोट्या असतात ना आनंद देणाऱ्या, की खूप साऱ्या गोष्टींचा तुम्ही याच्यावर विचार करू शकता. तर मी थोडक्यात पाट्या बऱ्याच टाकल्यात. पण त्या आनंद देणार आहेत. ते आनंद त्या देणार आनंद देणार आहे. नाही खरंच हा विषय तसं म्हटलं तर काय ज्यांचं अक्षर चांगलं नसतं त्याला काय म्हणतात, कोंबडीसारखं. कोंबडी काय कोंबडीचं अक्षर काय काढलंय. कोंबडीचं अक्षर. पण ते तर बहुसंख्य ह्याच प्रकारचे असतात माझ्यासकट. आता तर जास्त झालेत, कारण लिहित नाहीत हो आता. लिहित नाहीत. मी तर सही शिवाय कुठे पेन उचललंय गेल्या काही वर्षात मला आठवत नाही. पण हे महत्वाचं आहे की भाषा दिसली पाहिजे, आणि तुमच्या मुलांचं वळण हे त्याच्या अक्षराच्या वळणावरून कळू शकतं. त्याला हे पण खूप महत्वाचं वाटलं कसं सांगतो मला. तुला, वाचलं पाहिजे, वाचलं की लिहिलं गेलं पाहिजे. मग त्याला कळतं की हे आपण वाचलंय ना, ते लिहिलेलं छान नाही दिसत आहे, ते वाचलेलं छान आहे. बरोबर. शब्द छान आहेत. मग ती वळणं, हे बघ मी सांगतोय शिकवतोय म्हणून तुझं वळण आता गोल होणार, चांगलं होणार नाही, साप चुकीचं आहे. माझ्या शिवडकर हायस्कूलमध्ये मी जेव्हा फळ्या लिहायला लागलो तेव्हा बॅक बेंचर होतो, आणि मग बॅकबेंचरवरच्या मुलांवर आमचे नाबर सर, चित्रकले सर होते, त्यांचा प्रचंड विश्वास होता ही मुलं आयुष्यात काहीतरी करू शकतात. काही नसलं तरी. त्यांनी मला सांगितलं की फळ्यावर लिहायचं, आता लिहितं, मग सांगतो तुला, असं लिहून मी नाही सांगणार तुला, तू काम कर आणि मग आपण त्याच्यावर बोलू. असं करता करता ते शिकत गेलो त्याच्यातनं, आणि मग पुढे रकरू जोशी मिळणं, मग इंटरनॅशनल गोष्ट घडणं. म्हणजे आज जर्मनीतल्या 4 म्युझियममध्ये माझं काम आहे, रशियामध्ये आहे. बरोबर. माझं सुलेखन कला ही तिकडे आहे. आज जशी राष्ट्रपती भवनामध्ये आहे तशी तिकडेही आहे. हे मला का सांगायचं वाटतं की या गोष्टी लोकांपर्यंत केवळ अच्युतपाला पोहोचू नये, तर सगळ्यात लोकांनी पोहोचायला हवं, सगळ्या सुलेखन सगळ्या कॅलिग्राफरनी जर ठरवलं. एक अक्षर भारती नावाचा मी पुस्तक केलं आता, भारतातले जवळजवळ 29 कॅलिग्राफर्सला एकत्र करून मी पहिलं पुस्तक काढलंय, आणि त्या भाषेची वळण, त्या भाषेचं 12 खडी पूर्ण देऊन, आणि त्याला खूप छान रिस्पॉन्स आहे त्याला. म्हणजे काम करतायत लोक, नाही करतात असं नाहीये, ते वाढलं गेलं पाहिजे, ते दिसलं पाहिजे. हा, ते नुसतं पुस्तकी रूपात नाही. आता लोकांना काय झालंय, पुस्तक नाही घ्यायचं, तर बुक पाहिजे मला. बरोबर. किंडलवर पण अनेक अशी पुस्तकांची कव्हर्स बघितली जी AI ने बनवलेली आहेत. AI ने पुस्तकही लिहिलं असेल ते कदाचित. हो शकतं, आहेच तसं म्हणजे. हो, आता काय आलं की थॉट मी लिहून दिलं की चांगल्या इंग्लिशमध्ये येतं, चांगल्या मराठीत येतं, चांगल्या इंडियन भाषेत येतं, ती सोय आहे. पण त्या सोयीमध्ये त्याच्यात तुम्ही लिहिलेल्या भावना कितपत येत आहेत
ते चेक करून बघावं लागतं तुम्हाला बरोबर. त्याच्यातनं. तो मध्ये तर जातोय की नाही त्याच्यामधनं तो करावं लागतं. खरंय खरंय. सो असं आहे सगळं येस, अक्षरांचं जग अक्षरांचं जग जे आहे. अजून अक्षरांचे विस्तारलं पाहिजे असतं ते. विचारलं पाहिजे. जिकडे तिकडे अक्षर दिसायला पाहिजेत. बरोबर सगळ्या मला असं वाटतं की सगळ्या प्रत्येकाने जर विचार केला 5 मिनिटं तरी स्वतःसाठी काढली तरी सगळं जग बदलू शकतं असं मला वाटतं. खरंय. आणि याचा बिझनेससाठी वापर तुम्ही जो सांगितलात तो खूप महत्वाचा वाटला मला आणि म्हणून तुम्ही achyutpalav.com आणि किंवा त्यांनी दिलेला नंबर जो आहे त्याच्यावर त्यांना संपर्क करा. तुम्हाला राधे राधे हवंय का तुम्हाला काय हवंय किंवा तुम्हाला वॉलपेपर हवाय, किंवा वॉलपेपर हवा आहे, कोणाला गिफ्ट लोगो करायचं आहे, हवाय. हँडबुक करायचं आहे, लोगो करायचा आहे, एखादी शाल बनवायची आहे, काही असेल काहीच ते तुम्ही त्यांच्याशी डिस्कस करू शकता आणि ऑर्डर Yes. करू शकता. Yes. हे खूप महत्वाचं आहे आणि अशाच प्रकारे इतर जे कॅलिग्राफर्स आहेत त्यांनी सुद्धा आपली कला सोशल मीडियाच्या माध्यमातून पूर्ण जगासमोर आणायला पाहिजे. Yes. हे खूप मला आज महत्वाचं वाटलं आज तुमच्याकडनं. रांगोळीचं आणि खूप छान पेव आलेलं आहे. खूप छान रांगोळी पद्धतीने आहेत. रांगोळी हो येते. हो रांगोळी मी प्रदर्शनातून बीडमध्ये मी सुद्धा गेलो दिसतं होतो. ती बीडमधल्या मुलांनी मला त्यांना त्यांच्याकडे कॅनव्हास म्हणून जमिनीचा वापर केला जातो ते. वा आणि त्या सफेद रांगोळीवर मग रंगीबेरंगी रांगोळी करतात ती मुलं. काय 1ली ते 4थीची मुलं एवढं सुंदर काम करतात की ते बघून असं वाटायला लागलं की जगाने ह्याचा विचार केला ना, जगाने कशाला आपल्या देशातल्या लोकांनी, आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांनी, तर सुलेखन कलेवर हस्ताक्षर कलाही चांगली होऊ शकते आणि चांगलं डिझाईन लोकांसमोर येईल. तर असं आहे. तर तुम्हाला एक खास भेट या निमित्ताने आमचे स्पॉन्सर आहेत वामन हरी पेठे ज्वेलर्स, त्यांच्याकडून क्या बात आहे. चांदीचं नाणं, लक्ष्मीचं, सरस्वती तुमच्याकडे आहेच, सर, लक्ष्मी पण खूप आहे, ती अजून यावी, अजून यावी. तिचं वास्तव्य दीर्घकाळ व्हावं. दीर्घकाळ राहावं. आणि याच निमित्ताने मी विचारेन की अजून एखादी सोनेरी आठवण तुम्हाला सांगता येईल का? ते मला सतत नेहमी ना, जेव्हा मी रशियामध्ये काम करत होतो तर पहिल्यांदा चाललो होतो, काम गेलेलं होतं, संध्याकाळच्या 6च्या दरम्यान पोचलो. मी ती माझी जी बाई होती तिला सांगितलं की मला आता एक्झिबिशनकडे घेऊन चल, मला काम कसं काय कोणाचं काम झालं ते बघायचं आहे. ती म्हणली आता नाही जमणार, 6 वाजल्यात, काळोख पडलाय, आपण उद्या सकाळी जाऊ. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही गेलो तर प्रचंड मोठं दालन, त्या दालनामध्ये एका कॉर्नरमध्ये खूप गर्दी होती. तर मी सहज तसं क्युरिओसिटी म्हटलं काय ती एवढी गर्दी का तिकडे, बाकी ठिकाणी फारशी गर्दी नाही आहे. ते म्हणाले तो आर्टिस्ट यायचा आहे, अजून आलेला नाही आहे आणि कालपासून लोकांचं काम चाललंय की काहीतरी वेगळं काम चाललंय दिसतंय म्हणून असं तुम्हाला. तर माझी क्युरिओसिटी वाढली की आता एवढ्या लांब आलो तर आपल्याला चांगलं काहीतरी बघायला मिळेल. आणि मग दबकत पावलं टाकत तिथपर्यंत पोहोचल्यानंतर ते माझंच काम होतं. क्या बात. आणि मी तिला म्हटलं की पटकन म्हटलं की दिस इज माय वर्क. हां. रिअली? व्हॉट्स युअर नेम? अच्युत पालव. अच्युत पालव? बोल यस. ती म्हणाली की तुमचा वर्कशॉप ओव्हरपॅक्ड आहे. बापरे. म्हणजे तुम्ही जर तुम्हाला व्यवस्थित चांगल्या पद्धतीने जर मांडलं, मला वाटतं की तो आयुष्यातला एक सगळ्यात वेगळा क्षण होता. असं की एवढ्या मोठ्या लेवलवर तुमचं काम, जगातल्या सगळ्या कॅलिग्राफर्सचं काम तिकडे लागलं आहे वा. आणि त्याच्यामध्ये तुमचं काम अशा वेगळ्या पद्धतीने ॲप्रिशिएट होतं. कारण मी मगाशी म्हटलं की भारतीय सुलेखन कला ही केवळ लिहिली जात नाही आहे, तर त्याला फोनेटिक व्हॅल्यू आहे. त्या फोनेटिकवर बरंचसं डिझाईन तुमचं अवलंबून असतं. आवाजावर बऱ्याचशा गोष्टी होतात. ओम उच्चारला तर ओम कसा होतो तो, हे सगळं आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने दाखवता येतं असं. आणि मला असं वाटतं की हे सगळं बघितल्यानंतर असं नेहमी वाटतं की येस, आपण आयुष्यात येऊन खरंच एक माझ्या आयुष्यातला सोनेरी क्षण आहे किंवा वाजपेयींनी दाद देणं त्याला, खरं. किंवा स्टीफन आर्काइव्हमध्ये माझं काम अभ्यासाला लागणं. अशा ज्या देशात आपण कधी जात नाही त्या देशातल्या लोकांनी मागून घेणं काम आणि लावणं आणि ते प्रसिद्धी करता ठेवणं, त्याच्यात कुठेतरी एक मोठा हे असतो तो. वा. आणि हे सगळं पावसात सगळं काम जाऊन सुद्धा नुकसान होऊन शेवटी नव्याने काय सगळी असतं, सुरुवात करून ते सगळं झालं. म्हणजे काय आम्ही लालबागला दिवस काढल्यामुळे काय झालं माहिती आहे ना? तुम्हाला काल जे झालं ना ते विसरायचं, उद्याचा विचार कर, कालचा विचार करायचा नाही. ही जी लालबागने जे काही दिलेलं आहे ना मला, त्यामुळे लालबागमध्ये कित्येक पावसाळे आम्ही मैदानात झोपायला जायचो. मग मैदानात पाऊस यायचा, मग ते अंथरुणं गोळा करायचो, मग टॉकीज खाली यायचो, समोर टॉकीज होती, टॉकीजच्या खालीवर पाणी भरलं की मग शेवटी मग ते सगळं घेऊन अंथरुणं घेऊन सगळी बाहेर उभं राहायचं आणि मग सकाळ होईपर्यंत वाट बघायची आणि मग घरी जायचं. पण झोप नाही झाली म्हणून माझा काय प्रॉब्लेम होईल याचा कधी विचार करत नव्हता.
आणि काम कर ना, चुकणार ना, बरोबर. चूक झालीच पाहिजे. तुम्ही केलेली प्रत्येक गोष्ट परफेक्ट असते असं नाही आहे ते. त्या गोष्टीवर माझा प्रचंड विश्वास आहे आणि त्याच्यामुळे काय झालं की मी काम करत राहिलो. मला म्हणतात की अरे आता तू 2 पायाचं ऑपरेशन झालं, तू आता काय अजूनही आता सुरुवात केलीस का? मला बोललो थांबायचं कशाला? ऑपरेशन त्याचसाठी केलं. पुढची 15 वर्ष काम करायला. वा वा वा. तर असे हे अच्युत पालव Yes, पद्मश्री पुरस्कार yes, प्राप्त धन्यवाद. Yes. आणि त्यांनी जे मोलाचे सल्ले दिलेले आहेत कॅलिग्राफरना सुद्धा, पालकांना सुद्धा, सर्वसामान्यांना सुद्धा, तर ते सगळ्यांनी लक्षात घ्यावेत. Yes. आणि तुम्ही हा चॅनल बघताय तर त्या बरोबरीने सबस्क्राईब सुद्धा करा आणि जे त्यांनी सांगितलं त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि बघत राहा कॅचअप. Yes. धन्यवाद. Catch up. कॅचअप. थँक्यू.